Recording in progress. ओके. ऑनलाईन बघा आवाज येतोय. ऑनलाईन आवाज येत असेल तर मला फक्त क्लिअर म्हणून सांगा. ओके, आपण सुरुवात करूया. अर्धा तास आपण इथं खाल्लेला आहे, सो ठीक आहे, पुढे जाऊया. हा, तर आपण काल सेक्रेटरिएट पाहिलेलं होतं. सेक्रेटरिएटच्या पुढे जाऊ आपण. सेक्रेटरिएटच्या पुढे आपण मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट बघूया. ओके, आज जेवढा घटक आहे एक 10 पेजेस बाकी आहेत आपले, ऑलमोस्ट 10 पेजेस तेवढे आपण उरकूया. त्याच्यानंतर आपण मग PYQ कडे जाणार आहोत. काल आपण सेंट्रल सेक्रेटरिएट पाहिलं, कॅबिनेट सेक्रेटरी बघितले आणि PMO पण बघितलं. या 3 गोष्टी आपण पाहिल्या आहेत. ओके, तुमच्या ते ओव्हरऑल लक्षात आलं असणार आहे की कसं आहे वगैरे. आता तुम्हाला दिसतंय का? तुम्हाला असं मधून बघावं लागतं का? माझ्या मागे प्रकाश वगैरे असं पडलं नाही ना? ते सिनेमामध्ये आपण बघतो ना, असं ज्ञानी पुरुषाच्या मागे लाईट वगैरे, तसं काही नाही ना? ओके. मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट 97, आर्टिकल 77 आपण बघितलं होतं. आर्टिकल 77 काय सांगतं? प्रेसिडेंटनी द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अलोकेशन ऑफ बिझनेस रूल 1961 बनवला आहे. ओके, अलोकेशन ऑफ बिझनेस रूल 1961 लक्षात घ्या. ओके, आर्टिकल 77 लक्षात घ्या. पुढे मिनिस्ट्रीज डिपार्टमेंटचे अलोकेशन प्रेसिडेंट करतात ऑन द ऍडवाइस ऑफ प्राईम मिनिस्टर. ओके, प्रत्येक मिनिस्ट्रीला प्रेसिडेंट हे मिनिस्टर अपॉइंट करतात. प्रत्येक आपण शपथविधी बघतो ना, ते एक अपॉइंटमेंटची प्रोसिजर असते ते. त्याच्या पुढे आपण बघूया, इच डिपार्टमेंट जनरली हेडेड बाय सेक्रेटरी. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कोण असतो? सेक्रेटरी टू असिस्ट द मिनिस्टर. या 4 गोष्टी फक्त लक्षात घ्यायच्या. आर्टिकल 77, अकॉर्डिंग टू द आर्टिकल 77 प्रेसिडेंटने कुठला ऍक्ट बनवलेला आहे? अलोकेशन ऑफ बिझनेस ऍक्ट 1961. त्याच्यानुसार प्रेसिडेंट काय करतात? पोर्टफोलिओ देतात, म्हणजे मिनिस्ट्री कुठली असली पाहिजे ते अलॉट करतात ऑन द ऍडवाइस आहे प्राईम मिनिस्टर. आणि त्याचा हेड असतो मिनिस्टर. त्याचं अपॉइंटमेंट करण्याचं काम सुद्धा प्रेसिडेंट करतात. आणि त्याचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कोण असतो? सेक्रेटरी. एवढे पॉईंट आहेत. पुढे बघूया आपण. कॅबिनेट सेक्रेटरिएट इज रिस्पॉन्सिबल फॉर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अलोकेशन ऑफ बिझनेस रूल 1961. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अलोकेशन ऑफ बिझनेस रूल 1900, ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस रूल 1961. 1961 दोन्ही गोष्टी आहेत. एक आहे अलोकेशन ऑफ बिझनेस, एक आहे दुसरा आहे ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस. दोन्हीचा बेस काय? आर्टिकल 77 नुसार हे बनवलेले आहेत. पुढे आता आपण बघूया अलोकेशन ऑफ बिझनेस बद्दल बघूया आपण. बघा, अलोकेशन ऑफ बिझनेस मध्ये फर्स्ट शेड्यूल आणि सेकंड शेड्यूल काय आहे ते बघूया आपण. लिस्ट ऑफ मिनिस्ट्री अँड डिपार्टमेंट्स. ओके, आता आपण मध्ये बघितलं होतं की मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स हे या सरकारचं स्लोगन होतं. त्यांनी सुरुवातीला काय सांगितलं की आम्ही मिनिमम मिनिस्ट्री तयार करू, मिनिमम मिनिस्टर बनवूया. पण नंतर ते आधीच्या सरकारपेक्षा त्यांनी जास्त बनवलं. हे बनवायचं असतं आपल्या मर्जीनुसार. नाहीतरी मग लोक खूप नाराज होत असतात. सगळ्यांची फाईट कशासाठी चाललोय? एवढ्यासाठीच चाललोय ना. मग इथून आपण कुठे कुठे जातो, गुवाहाटीला वगैरे जाऊन फिरून येतो, त्याचा सगळ्यांचा उद्देश तेवढाच असतो, बाकी काही नसतो. ओके, त्यामुळे ते वाढत जाणार आहे. आपल्यासाठी मुद्दा काय आहे? हे जे मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट आहे याचा रेफरन्स, याचा गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटेशन कुठं असणार आहे? या वरच्या ऍक्ट नुसार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अलोकेशन ऑफ बिझनेस रूल 1961 नुसार ते करता येतं. ओके, सेक्रेटरिएट अँड ऑफिसलाही डिपार्टमेंट म्हटले जाते, हे आपण बघितले. ओके, डिपार्टमेंटचं आपण त्यांना स्टेटस दिलं होतं सेक्रेटरिएटला. त्याच्यानुसार यांचा सुद्धा संबंध किंवा यांचा सुद्धा उल्लेख या फर्स्ट शेड्यूल मध्ये असणार आहे. ओके, सेकंड शेड्यूल याचं काय म्हणतं या रूलचा? डिस्ट्रीब्युशन ऑफ सब्जेक्ट मॅटर अमंग द डिपार्टमेंट. ओके, म्हणजे पोर्टफोलिओ डिफाईन करणं सुद्धा याच्यामध्येच आहे. ओके, हे 2 शेड्यूल लक्षात घ्या तुम्ही. आता पुढचा ऍक्ट रूल जो आहे तो ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस रूल आहे. ओके, अलोकेशन ऑफ बिझनेस रूल आपण बघितला. ट्रान्झॅक्शन नावातूनच कळतं काय म्हणतात ते? प्रोसिजर फॉर डिस्पोजल ऑफ केसेस अँड डिसिजन मेकिंग. ओके, काय प्रोसिजर असली पाहिजे डिस्पोजल ऑफ केसेस अँड डिसिजन मेकिंग साठी? या गोष्टी आपल्या मेन्शन आहेत अलोकेशन ऑफ ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस मध्ये. ओके, फर्स्ट शेड्यूल आणि दुसरा शेड्यूल बघा. फर्स्ट शेड्यूल याचं काय म्हणतं? केसेस दोज रिक्वायर्ड अप्रुव्हल ऑफ कॅबिनेट कमिटी हे फर्स्ट शेड्यूल मध्ये येतात, कॅबिनेट कमिटीचा अप्रुव्हल वाले. ओके, सेकंड शेड्यूल मध्ये केसेस दोज आर रिक्वायर्ड अप्रुव्हल ऑफ कॅबिनेट. ओके, कॅबिनेट कमिटी वेगळ्या, कॅबिनेट वेगळं. ओके, तिसरं शेड्यूल काय म्हणतं? केसेस दोज आर रिक्वायर्ड अप्रुव्हल बाय द प्रेसिडेंट ऑर प्राईम मिनिस्टर्स. असे 3 शेड्यूल या रूल मध्ये आहेत. आलं लक्षात? दोन्ही रूल लक्षात घ्या.
डिफरन्शिएट करायला आलं किंवा स्टेटमेंट मध्ये आलं तर आपण मिक्सअप नाही केलं पाहिजे. पहिलं आहे अलोकेशन ऑफ बिझनेस. नावातूनच कळतं काय बिझनेस अलोकेट केलेले आहेत, डिपार्टमेंट्स डिफाईन केले, मिनिस्टर्स डिफाईन केले आणि त्यांचा पोर्टफोलिओ काय असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण डिफाईन केल्या. मग आता अलोकेशन झालं, मग पुढचं काय प्रोसिजर आहे किंवा ट्रान्झॅक्शन आहे. ट्रान्झॅक्शन मध्ये प्रोसिजर ऑफ डिस्पोजल आहे. त्याच्या फर्स्ट शेड्यूल मध्ये काय आहे, आता या 3 शेड्यूल लक्षात घ्या. जर 3 शेड्यूल विचारलं गेलं तर ओके. पहिलं शेड्यूल काय म्हणतं, अप्रुव्हल कुणाची लागते, कॅबिनेट कमिटीची अप्रुव्हल लागते. असा केसेसचा उल्लेख शेड्यूल 1 मध्ये असणार आहे. ओके. दुसरी जी केस आहे त्याच्यामध्ये आपण बघतोय अप्रुव्हल ऑफ कॅबिनेटची गरज आहे त्यांची. आणि तिसरी केस काय आहे, पीएम आणि प्रेसिडेंटचं अप्रुव्हल लागतं, ती केस आहे. ओके. आता पुढे आपण बघूया रिझन फॉर इन्क्रीजिंग नंबर ऑफ मिनिस्ट्रीज. नंबर ऑफ मिनिस्ट्रीज आता आपल्याकडे खूप आहेत. ओके. ते वाढण्याचं कारण काय ते आपण वन बाय वन बघूया. इन्क्रीज इन वर्कलोड. वर्कलोड वाढणार आहे. कशामुळे वर्कलोड जनरली वाढतो, आपल्या केसमध्ये काय आहे, लोकसंख्या वाढत जाणं हे पहिलं केस आहे. दुसरी केस काय आहे, वेलफेअरकडे आपण जसं जसं जास्त जाऊ तसं वर्कलोड वाढत जातो. तिसरं टेक्नॉलॉजीमुळे वर्कलोड वाढतो का कमी होतो, दोन्ही होतात. ओके. टेक्नॉलॉजीमुळे तुमचा रीच वाढतो, लोकांच्या मागण्या वाढतात, तुम्हाला अजून तुमच्यावरती लोड वाढतो. बट तो लोड कमी करण्यासाठी तुम्ही परत अजून नवीन टेक्नॉलॉजी आणत असता, तो लोड कमी करत असता. ओके. पुढे कॉम्प्लेक्सिटी ऑफ द वर्क वाढलंय का, वाढलेलं आहे. ओके. आता वेगवेगळ्या प्रकारच्या आता गुन्ह्यांचा उल्लेख घेतला तर गुन्हे सुद्धा आता एकदम कॉम्प्लेक्स न होत आहेत. म्हणजे सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात होत आहे. तर आपण पोलिसांचं उदाहरण घेतलं तर त्यांच्या समोरचा वर्कलोड कसा वाढला हे आपण बघितलं की सायबर गुन्हे लक्षात घेऊ शकतो. त्यांचा शोध लावणं, त्यांचा अपराधांना शिक्षा देणं खूप मोठी गोष्ट आहे. ओके. आता काही काही गावं असे आहेत की ती अख्खे गाव सायबर क्राईम करतात. हे तुम्ही बघितलं असेल. राजस्थानमध्ये गाव आहे, त्या गावात प्रत्येक ठिकाणी लॅपटॉप्स असतात किंवा मोठे मोठे गॅजेट्स आहेत, त्यातनं ते वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करतात. ओके. एक मधी वेब सिरीज पण आली होती बघा त्या गावावरती, जमतारा नावाची. ओके. तर ते जे गाव आहे ते युपी बिहार मधलं कुठलं तरी होतं ना, त्या प्रकारचं राजस्थान मधलं, झारखंड मधलं होतं. त्या प्रकारचं राजस्थानमध्ये पण एक नवीन गाव आहे, त्या अख्ख्या गावाचंच काम ते आहे. ओके. आणि गावातली युनिटी इतकी जबरदस्त आहे की ते गावात पोलिसांना एंटरच करू देत नाहीत. है ना. आपण सगळ्यांचेच गुन्हे करतोय तर येऊ द्यायचं नाही, अशा प्रकारचं गुन्हेगारी त्यांच्याकडे आहे. तर मग बँकिंग फ्रॉड असू दे किंवा बाकीचे आपल्याकडचे काही आमदार लोक अडकले होते त्याच्यात, मी बघितलं असेल त्याच्यामध्ये. तर मग एक्स्टॉर्शन असू दे, सेक्स्टॉर्शन असू दे, असं वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे तिथून घडतात. मग ते आता पोलिसांसमोरचे चॅलेंजेस वाढलेले आहेत. कालच एका ठिकाणी आमचा सत्कार होता इथे न्यू इंग्लिश स्कूलला, तिथे आपले डीसीपी संदीप गिल आले होते. ओके. एसपी गिल तुम्हाला माहित असतील, आंदोलनाला तुम्ही गेला असेल तर तिथे येऊन ते त्यांनी मॅनेज केलं होतं. ओके. तर ते एसपी गिल होते. तर ते आले होते, त्यांनी सांगत होते की लॉ अँड ऑर्डर समोरचे सगळ्यात मोठं चॅलेंजेस सध्या काय आहे, तर लहान मुलं म्हणजे तरुण मुलांची बिघडत जाणारी मानसिकता आणि त्यातून होणारे गुन्हे आणि त्याला सायबरचा मिळणारा सपोर्ट. ओके. तर ते चॅलेंजेस तर आपल्या समोर आहेत, ते वाढत जाणार. ते सरांनी एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन केलं होतं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही मला विचाराल तर सगळ्यात बेस्ट क्वालिटी कुठली लागेल आता सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये, तर टेक्नॉलॉजी, तुम्ही टेक्नॉलॉजीनं टेक्नो फ्रेंडली असलं पाहिजे, तुम्हाला या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. या नॉर्मल गोष्टी आहेत, त्याला काही विशेष नाहीये. यू मस्ट नो टेक्नॉलॉजी, जे अपडेटेड झालं ते आलंच पाहिजे. पण त्यांनी सांगितलं की मी फिरून तिथंच येतो की सगळ्यात महत्वाची कॅपॅसिटी किंवा अबिलिटी पोलिसांकडे असावी ती पेशन्स. ओके. विदाउट पेशन्स पोलीस काम करू शकत नाही. ओके. जर तुमच्याकडे पेशन्स नसेल तर तुम्ही जे आहे ते पण यूज करू शकत नाही. म्हणजे बघा सगळं शेवटी कुठं फिरून येतंय, पेशन्स वरती येतं. ओके. म्हणजे आपण जी स्टोरी बघितली होती, विष्णूंची स्टोरी बघितली होती ना, तर सगळं तिथंच येऊन थांबतंय. ओके. तर बाकीचे आउटपुट्स आहेत, बेसिक ट्रेट्स, बेसिक स्वभाव काय आहे, शांतता, पीस ऑफ माइंड असेल तर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतात. ओके. ते शेवटी गिल सर पण तेच सांगत होते. ओके. तर त्यांनी तिथे एक एक्झाम्पल दिलं की जे त्यांचं ट्रेनिंग कुठं असतं, IPS लोकांचं आपण बघितलं सरदार वल्लभभाई पटेल अकॅडमीला असतं. ओके. तिथे त्यांना ट्रेनिंगला घेऊन जात असताना जर त्यांची एक्सरसाइज घेतली जायची, ते एक्सरसाइज म्हणजे लेफ्ट हँड बाय मूव्ह करा, असं ते ऑर्डर असते ना तिकडे. तर लेफ्टला मूव्ह केल्यानंतर एक मोठाचा मोठा सरदार पटेलांचा पुतळा होता. ओके. तर तिथलं खालची ती लाईन सांगत होते की ती लाईन आम्ही रोज वाचतो, ती लाईन हीच होती की पोलिसाची सगळ्यात मोठी क्वालिटी आहे पेशन्स. ओके. मग ते तेच सांगत होते. ते म्हणतात की आज इतक्या वर्षानंतर पण माझा पेशन्स कधी कधी लूज होतो, बट आम्ही रोज ते रिमाइंड करतो की पेशन्स पाहिजे, पेशन्स पाहिजे. तर आपल्याला सुद्धा ते एक्झाम प्रिपरेशन मध्ये गरजेचं आहे. 2 तास तुम्ही पेशन्स असाल तरच रिझल्ट आहे, अदरवाईज नाही. स्वतःला एकच नेहमी सांगा की मी पेशन्स मध्ये आहे का, मी शांततेत आहे का.
ओके, शांतता परमो धर्म एवढंच लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही. तुम्ही शांत असेल ना, बाकीचे आउटपुट्स आहेत ते बाय डिफॉल्ट येतात. ओके, एनिवेज आपण कॉम्प्लेक्सिटी ऑफ वर्क वरून खूप लांब गेलो. पुढे आपण बघूया रोल अँड सायन्स अँड टेक. बघा इथं वाढलं का, रोल ऑफ सायन्स अँड टेक मुळे इन्क्रीज झाले असं ते म्हणतात. आलं का लक्षात? कारण काय, सायन्स अँड टेक मुळे तुमच्या रीच वाढला आणि लोकांचे डिमांड्स खूप वाढले. तर आपण आता लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देतोय. ओके, आता उद्या काही वर्षानंतर आता आपण काय करतोय की सगळ्यांना अन्नधान्य देणं ही गरज आहे आपली, किंवा सगळ्यांना पाणी देणं गरज आहे, सगळ्यांना वीज देणं गरज आहे. कदाचित 10 वर्षानंतर प्रत्येकाला इंटरनेट देणं असं प्रॉमिस करेल गव्हर्नमेंट. प्रत्येकाला 5G इंटरनेट, 100 MBPS, अपलोड डाउनलोड चेक करा, असं ते सांगू शकतात तुम्हाला त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये. ऑफकोर्स आहे ना, ते नीड होणार आहे. ओके, तर त्याच्यानंतर अजून पुढे काही गोष्टी येऊ शकतात. ओके, आता आपल्याकडे काय आहे, आधार कार्ड प्रत्येकाचं पाहिजे आणि तुम्हाला एक अकाउंट पाहिजे. ते आपण कुठली योजना होती आपली, डीबीटी साठी आपण अकाउंट काढलं होतं ना, ते प्रत्येकाचं अकाउंट होतं. ओके, जनधन अकाउंट होतं. मग थोड्या दिवसानंतर प्रत्येक एव्हरीवन मस्ट हॅव ट्विटर अकाउंट असंही म्हणतील सरकार, आम्ही प्रत्येकाला ट्विटर अकाउंट करून देऊ. म्हणजे ही गरज होणार आहे पुढे. ट्विटरचा उद्देश जरी वेगळा असला तरी त्याचा एक उद्देश चांगला पण आहे की नाही. तुम्ही बघा, जर ट्विटरवरती तुम्ही काही कंप्लेंट केली तर लगेच चेंज होतं की नाही. ओके, आता काही काही ठिकाणी तुम्ही ट्विटरवरती बघितलं असेल तर आता वंदे भारतमध्ये अशी अशी सुविधा आहे ऑलरेडी सांगितलं जातं. जर तशी नसेल आणि वंदे भारतमध्ये ट्रॅव्हल करणारा व्यक्ती सुशिक्षित असतो, त्याचा ट्विटर अकाउंट असतो, तो लगेच ट्विटरवरती टाकतो की इथं वॉशरूम ठीक नाहीये आणि टॅग करतो मिनिस्ट्री ऑफ रेल्वे. मग मिनिस्ट्री ऑफ रेल्वे तिथून हालते, अर्धा तासात काम होतं. है ना. मग या गोष्टी आता गरिबांपर्यंत पण पोहोचल्या पाहिजेत. गरीब काय ट्विटर नाही, तो ट्विटर काय वापरू पण शकत नाही. तो फार तर फार स्टेटस ठेवतो, अजून काय करणार, स्टेटस काय मिनिस्ट्री बघणार आहे. मग ह्या गोष्टी पण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे जे स्ट्रॉंगेस्ट वेपन्स आहेत ते लहान किंवा गरीबातल्या गरीब लोकांकडे आलं पाहिजे. याच्यासाठी सुद्धा उद्या या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. म्हणजे सायन्स टेक आपली लाईफ आहे, याच्यापासून आपण दूर जाऊ शकत नाही. आपण आता इकडे आहोत या फील्डमध्ये, ठीक आहे, आता आपण अभ्यास करतोय. अभ्यास केल्यानंतर आपलं पहिलं काम असलं पाहिजे सायन्स अँड टेकच्या आपण जवळ कसं जाऊ. नसेल तर मग आपला सकाळचा अर्धा तास जातो वाया, है ना. वी ऑल नो, आपण आल्यानंतर हे जे करतो ना सगळं कनेक्शन करणं इज व्हेरी स्मॉल थिंग. या गोष्टी झाल्याच पाहिजे. जग खूप लांब करून गेलेलं आहे. ओके, आता आपल्या ट्रेनिंग मध्ये पण सायन्स अँड टेक आहे, त्याच्या आधी आपण तयार पण पाहिजे. आता आपण करतोय ना, आपल्याला एखाद दुसरी लँग्वेज पण शिकता आली पाहिजे जर पॉसिबल असेल तर, किंवा शिकल्या इथं सगळं झाल्यानंतर तुम्ही शिका, गरज आहे ती. ओके, नाहीतरी आपण जगाच्या मागं कुठं राहू हे कळणार पण नाही. ओके, लहान लहान पोरं आहेत, 10वी 12वीची पोरं कोडिंग करतात. ओके, हे सरप्राइजिंग वाटतं. म्हणजे आता माझा छोटा भाचा आहे, 4 वर्षाचा आहे, त्याला माझ्यापेक्षा जास्त मोबाईल मधले फंक्शन्स माहिती असतात. म्हणजे आता त्याची आई, तर तिला काही जमत नसेल तर त्याला विचारते कसं करायचं. इतकी फास्ट पोर आहेत ते, आणि आपण त्यांच्यासमोर काहीच नाही. टेक्नॉलॉजी जर विचार केला तर, त्यामुळे ते आपल्यासमोर एक चॅलेंज आपण घेतलं पाहिजे, ती वाढवायची आहे. ओके, पुढचा मुद्दा आपण बघूया, नंबर ऑफ ऍस्पिरंट्स. नंबर ऑफ ऍस्पिरंट्स म्हणजे काय, आत्ताच बघितलं आपण, मला मिनिस्टर व्हायचं, हे ऍस्पिरंट्स. ओके, म्हणजे जे निवडून आलेले उमेदवार असतात त्यांना प्रत्येकानंच मिनिस्टर व्हायचं ना. मग त्यांच्यामुळे सुद्धा रिझन आहे की जी मिनिस्टरची संख्या वाढत आहे. पुढचं, इमर्जन्स ऑफ कोइलिशन गव्हर्नमेंट. आता कोइलिशन गव्हर्नमेंट वाढले की संख्या कसं वाढू शकते, कारण काय, आता कोइलिशन गव्हर्नमेंट म्हणले की पार्टीज तेवढ्या जास्त असणार. पार्टीज जास्त म्हणले की त्यांना त्या सरकारमध्ये आपलं स्थान दाखवायचं असतं, त्यामुळे पण संख्या वाढते. आता सध्या महाराष्ट्रात काय चाललेलं आहे की आम्हाला पण तिथे रिप्रेझेंटेशन द्या. 1 वर्ष झालं तुम्ही मंत्रिमंडळ कधी विस्तार करता, हे सगळे गोष्टी आहेत ना, यामुळे सुद्धा मंत्रिमंडळ मोठ्या प्रमाणात वाढतं. ओके, मग ही 2 कारणं लक्षात घ्या. जर मंत्रिमंडळ वाढण्याची कारणं काय, आता याच्यात मला बाकीचं काही विशेष वाटत नाही, फक्त एक वाटू शकतं की रोल ऑफ सायन्स अँड टेकला तुम्ही कन्फ्युज होणार आहात. ओके, बाकीच्या गोष्टीला स्वाभाविक आहे, तुम्ही त्याला बरोबर म्हणताल. नंबर ऑफ रिझन्स काय आहेत की नंबर ऑफ मिनिस्ट्रीज वाढत आहेत. ओके, पुढे आपण जाऊया. ऍट प्रेझेंट अराउंड 60 मिनिस्ट्रीज अँड डिपार्टमेंट आहेत. आता 60 आहेत का नाही, 61 असेल, 59 असेल, तो आकडा महत्वाचा नाही. ओके, अराउंड 60 आहे इतकं लक्षात घ्या. ओके, यामध्ये यांचाही समावेश होतो. आता मिनिस्ट्री अँड डिपार्टमेंट मध्ये कुणाचा समावेश होतो ते बघूया. पहिला आहे कॅबिनेट सेक्रेटरीएट. प्रश्न कसा येईल, खालीलपैकी कोणते घटक इंडियन मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतात. कॅबिनेट सेक्रेटरीएट बनल्यानंतर सेक्रेटरीएट कसं काय येऊ शकतं असं वाटतं, पण आपण बघितलंय, त्यांना आपण डिपार्टमेंटचं स्टेटस दिलेलं आहे. पुढे प्रेसिडेंट सेक्रेटरीएट, पीएमओ, नीती आयोग. नीती आयोग सुद्धा आपण त्याला कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा देतो ना उपाध्यक्षांना, तर तो. पुढे नॅशनल सिक्युरिटी काउन्सिल सेक्रेटरीएट, या चौघांचा 5 लोकांचा सुद्धा समावेश मिनिस्ट्री अँड डिपार्टमेंटमध्ये येऊ शकतो, की आपल्याला वाटत नाहीत की ही मिनिस्ट्री असतील.
यांना डिपार्टमेंटचा दर्जा आहे, आपण हे बघितलं. नॉट अंडर एनी मिनिस्ट्री, यांना डिपार्टमेंटचा दर्जा आहे, ते स्वतंत्र आहेत, त्यांची कुठली मिनिस्ट्री नाही. ओके, आपण हे बघितलं होतं ना, काही मिनिस्ट्रीच्या अंतर्गत डिपार्टमेंट नाही आहेत आणि काही डिपार्टमेंटला मिनिस्ट्री नसते. ओके, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी अँड डिपार्टमेंट ऑफ स्पेस हे कोणत्याही मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येत नाहीत. आपण ॲटॉमिक एनर्जी पाहिलं होतं, इथं ऍड काय झालं, स्पेस, डिपार्टमेंट ऑफ स्पेस. ओके, तर या मिनिस्ट्री डिपार्टमेंट बद्दलची माहिती जी आहे ती लक्षात घ्या. पुढे आपण जाऊया. कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा आता पण आहेत का? आहेत का बघून घ्या, नसतील तर नाव बदलून घ्या. कॅबिनेट सेक्रेटरी. प्रिन्सिपल सेक्रेटरी प्रमोद कुमार मिश्रा, आपण यांचं डिस्कशन केलं तर PK मिश्रा. ओके, यांच्यासाठीच आपण रूल मध्ये चेंज करून यांचं टर्म वाढवून घेतलेली होती. तर सध्या हे दोघ जण आहेत, याच्याबद्दल प्रश्न येण्याची शक्यता आहे. आता एक्झाम पर्यंत जात असताना सुद्धा तुमचं जेव्हा फायनल शेवटचं रिडिंग असेल त्याच्या आधी सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं विकिपीडियाला कोणी चेंज झालंय का वेळ असेल तर ते लिहून घ्यायचं तिकडे. आता सध्या तर ही लोक आहेत. ओके, हा, जर सरकारची गरज असेल तर सरकार रूल मध्ये चेंज करून बदल करून घेईल, पण जनरल एक टर्म असते, त्या टर्म साठी आले की ते निघून जातात. आपण बघितलं की कॅबिनेट सेक्रेटरीच्या केसमध्ये त्यांना टर्म नव्हती, बट अपॉइंट करताना सरकार त्यांना काही टर्म देते, तुम्हाला आम्ही इतक्या वर्षासाठी अपॉइंट करत आहोत. ओके, तर तेवढ्या वर्षासाठी लोक येतात, नंतर निघून जातात. जनरली तेवढंच करून ते रिटायर होतात. पण आत्ताच्या केसमध्ये सरकारला त्यांची रिक्वायरमेंट अधिक असेल, त्यामुळे त्यांना एक्स्ट्रा त्यांनी टाइम दिला होता. ते पूर्णपणे कोणाच्या अंतर्गत आहे? प्रेसिडेंटच्या, अल्टिमेटली कोणाच्या? प्रधानमंत्र्यांच्या. तर ते रूल मध्ये या सगळ्या गोष्टी चेंज करू शकतात. पुढे बोर्ड अँड कमिशन कडे आपण जाऊया. आता पुढे आहे ना, आपण या सगळ्या गोष्टी बघत असताना 1-2 पेजेस थोडे मागे पुढे झालेत, आपण ते बघूया. इथे काय बघा, चीफ सेक्रेटरीचा पेज नंबर हे किती आहे? 60च्या केसमध्ये आहे. तेव्हा मी सांगेलच तुम्हाला काय करायचं ते. हा, आता बोर्ड अँड कमिशन्स बघूया आपण. बघा, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मध्ये 2 टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन आहेत. ऑर्गनायझेशन्स, ब्युरो टाईप, ओके, आणि दुसरा आहे बोर्ड अँड कमिशन टाईप. ओके, आता आपण काय ऑर्गनायझेशनला ब्युरो असं लावला होता, इंटेलिजन्स ब्युरो म्हणतो आपण, किंवा अजून कुठल्या ब्युरो असतील तर त्याच्या, आणि काही ठिकाणच्या संस्थांना आपण बोर्ड म्हणतो किंवा कमिशन म्हणतो. याचा फरक काय? असा एखादा साधा प्रश्न तुम्हाला इंटरव्ह्यूला पण विचारला जाऊ शकतो. एखाद्या ऑर्गनायझेशनला ब्युरो काय म्हणायचं, एखाद्याला कमिशन काय म्हणायचं, एखाद्याला कमिशन आणि कमिटी मधला फरक पण विचारला जाऊ शकतो. तर ते बघू आपण. ब्युरो मध्ये काय आहे बघा, एका व्यक्तीकडे ऍडमिनिस्ट्रेशन असतं, सिंगल हेडेड बॉडी जी असते ना ती ब्युरो असते, है ना. इंटेलिजन्स ब्युरो याचा आपण उल्लेख करताना त्याचा अध्यक्षांचा विचार करतो. बोर्ड नावातच काय असतं, काही लोकांचं मिळून बनलेलं बोर्ड असतं. ओके, कमिशन मध्ये सुद्धा एक चेअरमन असतो, पण त्याचे मेंबर पण असतात, या सगळ्यांचा आपण उल्लेख करतो. तर बोर्ड अँड कमिशन टाईप मध्ये काय बघा, मल्टी हेडेड बॉडी. ओके, जर प्रश्न असा आला की ब्युरो इज द सिंगल हेडेड बॉडी, कमिशन अँड बोर्ड इज मल्टी हेडेड बॉडी. ओके, आता बोर्ड आणि कमिशन मधला आपण फरक बघूया. ओके, दोघांचे एक तर कॉमन फॅक्टर काय आहे, मल्टी हेडेड बॉडी आहे. ओके, आता बोर्ड मध्ये काय, ऍक्ट कलेक्टिव्हली, बोर्ड सगळे मिळून डिसिजन घेतात. आपण मॅनेजिंग बोर्ड म्हणतो किंवा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणतो. यांचं काम काय असतं, सगळे एकत्र बसून डिसिजन घेत असतात, सगळ्यांना इक्वल व्हॅल्यू असते. ते झालं बोर्ड. कमिशन बघा, मेंबर्स कलेक्टिव्हली तसेच स्वतःच्या युनिटनुसार इंडिव्हिज्युअली ही ऍक्ट करत असतात. बरोबर आहे. कमिशन मध्ये अजून थोडीशी एक्स्ट्रा त्यांना एक चान्स दिला जातो की तुम्ही कलेक्टिव्हली पण काम करायचं आहे, तुमचं स्वतःचं काही असेल तर ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. ओके, हा एक मेन डिफरन्स बोर्ड आणि कमिशन मधला. ओके, तिन्हीतला डिफरन्स लक्षात घ्या. फर्स्ट इज ब्युरो, सेकंड इज बोर्ड, थर्ड इज कमिशन. ओके, तिन्ही गोष्टी लक्षात घ्या. पुढे आपण बोर्ड अँड कमिशनचे टाइप्स बघूया. ओके, बोर्ड अँड कमिशनच्या टाइप्स मध्ये पहिला आहे लीगल स्टेटस नुसार. लीगल स्टेटस नुसार हे स्थापन केले असतात ना, त्याच्यानुसार पहिलं काय आहे, कॉन्स्टिट्युशनल बॉडी असतात. ओके, अनेक साऱ्या कमिशन्स आपण बघितल्या, नॅशनल कमिशन फॉर SC आहे, ST आहे, हे सगळे काय कॉन्स्टिट्यूशन नुसार स्थापन. दुसरं स्टॅच्युटरी बॉडी आहे. ओके, आता आपण महिला आयोग बघतो, ओके, त्याच्यानंतर अल्पसंख्याकांचा आयोग आहे, हे सगळे कसे आहेत, स्टॅच्युटरी बॉडी आहेत. त्याच्यानंतर अटॅच्ड बॉडी आहे. एक्झिक्युटिव्हच्या रिझोल्युशन किंवा ऑर्डरने स्थापन झालेल्या ज्या असतात ना त्यांना आपण अटॅच्ड बॉडी. अटॅच्ड बॉडी आपण अजून एका ठिकाणी बघितलं, सेक्रेटरीएट बघत असताना त्यांचं एक्झिक्युशन करत असेल तर आपण अटॅच बॉडी तयार करतो. ओके, आता बघा, एक्झिक्युटिव्हच्या रिझोल्युशननुसार किंवा ऑर्डरनुसार स्थापन झालेल्या अटॅच बॉडीमध्ये लक्ष्मीकांत सरांनी या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन, स्मॉल स्केल इंडस्ट्री बोर्ड, ऑल इंडिया हँडलूम बोर्ड, ऑल इंडिया
हँडीक्राफ्ट बोर्ड, हँडलूम बोर्ड आणि हँडीक्राफ्ट बोर्ड. ओके, ह्या सगळ्यांची उदाहरणं आपल्याला दिली आणि कुठे बसतात असं विचारलं तर दीज आर अटॅच्ड बॉडी. ओके, यांचा उल्लेख करतील एका किंवा याच्यातल्या एकाचा उल्लेख करतील आणि ती खालीलपैकी कोणती बॉडी आहे असं विचारलं जाईल. कॉन्स्टिट्युशनल, स्टॅच्युटरी आणि अटॅच्ड. ओके, आता स्टॅच्युटरीला ऍक्ट असतो, यांना ऍक्ट नाहीये. पण आता जर तुम्ही बघितलात तर स्टाफ सिलेक्शन ऑल इंडिया हँडलूम बोर्ड साठी सुद्धा काही ना काही ऍक्ट असेलच ना. बरं, तो ऍक्ट एस्टॅब्लिशमेंट साठी होता की नाही हे बघणं महत्वाचं आहे. ओके, एखादा पर्टिक्युलर ऍक्ट असतो, त्या ऍक्ट नुसारच जर संस्था स्थापन झाली असेल तर त्याला आपण म्हणतो स्टॅच्युटरी बॉडी. ओके, आणि काही बॉडीज बनतात आणि नंतर ऍक्ट बनतो. त्या ऍक्ट मध्ये उद्देश दोन्ही असू शकतात की त्या बॉडीच्या एस्टॅब्लिशमेंट मधला समर्थन देणं आणि किंवा ऍक्ट ती बॉडी कसं काम करेल हे सांगणं. त्यामुळं ऍक्ट जरी असला तरी ती सगळ्या वेळेस स्टॅच्युटरी बॉडी असेलच असं नाही. ओके, त्यामुळे त्यांनी अटॅच बॉडीमध्ये यांचा समावेश केला आहे. आता यावर्षी प्रश्न होता एआयसीटी बद्दल बघा. ओके, प्रश्न काय होता, 1900 एआयसीटीचा ऍक्ट कधीचा आहे, 87चा ऍक्ट आहे. 87चा ऍक्ट बनवण्याचा उद्देश होता की एआयसीटीची स्थापना करणे. मग मोस्ट ऑफ लोकांनी काय केलं, त्याला चूक केलं, कारण एआयसीटीची स्थापना कधीची आहे, 45ची आहे. मग आधी संस्था आणि ऍक्ट नंतर आल्यामुळे आपण कन्फ्युज झालो, आपण त्याला चूक केलो. बट ऍक्ट स्थापन झाल्यानंतर पण त्याच्या एस्टॅब्लिशमेंटला आपण लिगल सपोर्ट दिला, त्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट बरोबर घेतलं होतं. ओके, तसं होऊ शकतं. ओके, पण तसं नसणाऱ्या बॉडीज कुठे येतात, आपल्या अटॅच बॉडीमध्ये आली. एआयसीटी कुठे येते, स्टॅच्युटरी बॉडीमध्ये आली. ओके, पुढचा मुद्दा बघा, नेचर ऑफ अथॉरिटी. प्युअरली ऍडवायझरी बॉडी. आता जोड्या लावामध्ये हा प्रश्न येऊ शकतो. ओके, आता स्मॉल स्केल इंडस्ट्रियल बोर्ड जी आहे ती प्युअरली ऍडवाइज करणारी बॉडी आहे. ओके, मेक पॉलिसीज अँड गिव्ह डायरेक्शन, प्लॅनिंग कमिशन. बरोबर आहे, तुम्ही हे जोडू शकता, किंवा नीती आयोग म्हणा त्याला. ओके, पुढे आहे मेक पॉलिसीज, गिव्ह डायरेक्शन, ऑल्सो एक्झिक्यूट पॉलिसीज, ॲटॉमिक एनर्जी कमिशन, रेल्वे बोर्ड. ओके, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. ओके, तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. फक्त पॉलिसी बनवतात, फक्त ऍडवाइस करतात, पॉलिसी पण बनवतात आणि एक्झिक्युशन पण करतात. जोड्या लॉ मध्ये या गोष्टी आल्या तर आपण तयार पाहिजे. हे का बघतो आपण इतकं डिटेलमध्ये, लक्ष्मीकांत सरांच्या इंडियन गव्हर्नन्स पुस्तकात या गोष्टी आहेत. ओके, आणि आपल्या सिलेबसशी कनेक्टेड हे पॉईंट आहेत. ओके, त्याच्यामुळं यातला कुठलाही प्रश्न आला तरी आपला चुकला नाही पाहिजे. पुढचा मुद्दा, फंक्शन परफॉर्म्ड. फंक्शन परफॉर्म मध्ये बघा, डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज. ओके, डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज, दुसरा आहे रेग्युलेशन ऍक्टिव्हिटीज आणि तिसरा आहे दोन्ही. तर पुन्हा जोडा लावायला प्रश्न येऊ शकतो, डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटीज मध्ये कोण कोण आहे, ऑल इंडिया हँडीक्राफ्ट बोर्ड आणि इंडस्ट्रियल प्रमोशन बोर्ड. यांचं काम आहे डेव्हलपमेंट बॉडीज सारखं. रेग्युलेशन कोण करतं, सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेशन बोर्ड, हे फक्त रेग्युलेशन करतात, यांचं काम डेव्हलपमेंटचं नाही. डेव्हलपमेंट म्हणजे काय, ऍक्च्युअल कामात उतरणं. आता वरती बघितलं हँडीक्राफ्ट बोर्ड स्वतः मॅन्युफॅक्चर करतात. ओके, बट इथं रेग्युलेशन होतं, त्यांचं फक्त रेग्युलेशन करण्याचं काम असतं, स्वतः काही मॅन्युफॅक्चर करत नाही. डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन जर बघितलं, सेंट्रल सिल्क बोर्ड. ओके, नाव पण व्यवस्थित दिली जातात. वरती रेग्युलेशन हा शब्द आहे, खाली रेग्युलेशन हा शब्द त्यांनी काढलाय. नावावरनं सुद्धा तुम्हाला खूप वेळा प्रश्नाची उत्तरं मिळतात. ओके, पुढे आपण जाऊया लोकेशन नुसार. पहिला आपण बघा डिफरन्स बघतोय, बोर्ड आणि कमिशनचे टाइप्स बघतोय. पहिला आपण लीगल स्टेटस नुसारचं बघितलं. ओके, दुसरं आपण त्यांचं नेचर ऑफ अथॉरिटी कशी आहे त्याच्यानुसार बघितलं. तिसरं आपण ते फंक्शन्स काय परफॉर्म करतात त्याच्यानुसार बघितलं. आता चौथं आपण बघतोय त्यांच्या लोकेशन नुसार कसं आहे. ओके, सबस्टिट्यूट फॉर मिनिस्ट्री ऑफ डिपार्टमेंट. ओके, मिनिस्ट्री ऑफ डिपार्टमेंटला सबस्टिट्यूट असतात. कुठला आहे बघा, रेल्वे बोर्ड, पोस्ट अँड टेलिग्राफ बोर्ड. ओके, हे एका डिपार्टमेंटच्या लेवलचं काम करतात. ओके, किंवा मिनिस्ट्रीच्या लेवलचं पण काम करत असतील तर त्यांना आपण सबस्टिट्यूट ऑफ मिनिस्टर ऑफ डिपार्टमेंट म्हणतो. ओके, पुढचा मुद्दा, सबऑर्डिनेट एजन्सी टू द मिनिस्ट्री ऑफ डिपार्टमेंट, एज्युकेशन बोर्ड. हे कुठे येणार, एखाद्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतात. ओके, बरोबर आहे. आता इथं तुम्हाला प्रश्न पडेल की रेल्वे बोर्ड आहे की रेल्वे मिनिस्ट्री, बरोबर आहे, बट डिपार्टमेंट सारखं ते रोल करू शकतं ना. वरती काय म्हणतो आपण, सबस्टिट्यूट फॉर मिनिस्ट्री ऑर डिपार्टमेंट म्हणतो. ओके, हे जे रेल्वे बोर्ड आहे ते एका डिपार्टमेंट सारखं काम करत आहे, डिपार्टमेंटच्या लेवलचं आहे. कदाचित उद्या जाऊन ते डिपार्टमेंट होऊ शकतं रेल्वे बोर्ड. ओके, त्यामुळे सध्या त्याला आपण रेल्वे बोर्डला या पहिल्या कॅटेगरीमध्ये टाकलं, सबस्टिट्यूटच्या कॅटेगरीमध्ये. आणि सबऑर्डिनेटला, आता एज्युकेशन जे बोर्ड आहे ते रिपोर्ट करतो डायरेक्टली मिनिस्ट्री ऑफ डिपार्टमेंटला, त्याच्याकडे ऑटोनॉमी नाहीये. ओके, त्यामुळे या दोन्हीचा डिफरन्स आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. अशा 4 प्रकारच्या टाईपचे ऑर्गनायझेशन, बोर्ड आणि कमिशनचे टाईप आपण बघितलं. आधी सुरुवातीला काय काय बघितलं आपण, ब्युरो बघितलो, कमिशन बघितलो, बोर्ड बघितलो.
आणि कमिशन बोर्डचे टाइप्स बघितलं. ओके, आता आपण पुढे जाऊया स्टेट सेक्रेटरिएट कडे. ओके, सेंट्रल सेक्रेटरिएट आपण बघितलो सुरुवातीला आणि सेंट्रल सेक्रेटरिएट बरोबर आपण पीएमओ बघितलो असं. ओके, तिथं दोन वेगळ्या बॉडीज बघितल्या आपण, कॅबिनेट सेक्रेटरिएट आणि पीएमओ. आता आपण स्टेट सेक्रेटरिएट कडे जाऊया. व्हाईस इश्यू प्रत्येकाला येतोय का तुम्हाला एकट्यालाच येतोय? बाकीच्यांना क्लिअर असेल तर सांगा. ओके, तुमचा काहीतरी इश्यू असेल तो चेक करा प्लीज. ओके, आता आपण जाऊया स्टेट सेक्रेटरिएट कडे. स्टेट सेक्रेटरिएट बघा, नर्व सेंटर ऑफ स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन. नर्व सेंटर हा शब्द, नर्व सेंटर हा शब्द कॅबिनेट सेक्रेटरीच्या वेळेस आपण पाहिला होता का? नाही, बिकॉज दॅट इज नॉट अ नर्व सेंटर. ओके, हे नर्व सेंटर आहे. पुढे आपण बघूया सेव्हरल डिपार्टमेंट्स ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. अनेक डिपार्टमेंट त्याच्यामध्ये समावेश होतो. पॉलिटिकल हेड इज सीएम आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड इज चीफ सेक्रेटरी, त्यांना आपण मुख्य सचिव म्हणतो. ओके, अनेक डिपार्टमेंट्स असतात हेडेड बाय सेक्रेटरी, त्यांच्या अंतर्गत अनेक डिपार्टमेंट आहेत आणि हेडेड बाय सेक्रेटरी असतात. त्या डिपार्टमेंटचा प्रत्येकाचा एक एक सेक्रेटरी असणार आहे. ओके, आणि त्या सगळ्यांचा बॉस कोण असणार आहे? चीफ सेक्रेटरी. ओके, युजली सिनियर मोस्ट IAS त्यांचे सेक्रेटरी असतात. आपण डिपार्टमेंट बद्दल बघतो बरं का. ओके, त्या स्टेट सेक्रेटरीचा एक मुख्य सेक्रेटरी झाला, ज्याला आपण मुख्य सचिव म्हणतो. त्याच्या खाली अनेक डिपार्टमेंट्स असतात, त्या प्रत्येक डिपार्टमेंटला एक सेक्रेटरी असतो. ओके, तो जो सेक्रेटरी असतो तो युजली IAS असतो युजली, पण त्याला काही अपवाद आहेत. एक आहे PWD, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट, हेडेड बाय चीफ इंजिनियर, कारण ही पोस्ट कशी आहे? टेक्निकल, त्यामुळे तिथे आहे. जर आपल्याला स्टेटमेंट असं आलं की ऑल डिपार्टमेंट्स आर हेडेड बाय IAS ऑफिसर, विच इज रॉंग. ओके, PWD ला टेक्निकल ऑफिसर आहे. ओके, जो की चीफ इंजिनियर असतो. ओके, पुढे पण हा सेक्रेटरी टू द स्टेट असतो, टू दॅट नॉट टू दॅट डिपार्टमेंट. हे बघितलं आपण सेंटरमध्ये पण बघितलं होतं, इथेही बघितलं. ओके, तर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासाठी इथं काम केला पाहिजे. आता सध्या आपले चीफ सेक्रेटरी कोण आहेत पाहिलं का तुम्ही? स्वाधीन नाही, नाही, नाही. स्वाधीन छत्री तर खूप आधी होते ना. अरे हे विकी वरती अपडेट नाही वाटतं, ते स्वाधीन छत्रीच दाखवते, बट ही इज नॉट अ चीफ सेक्रेटरी. आता ते खूप आधी होते, फडणवीसांच्या वेळेस होते ना. ओके, तर ते एकदा आपण बघून घेऊ. हा, मनोज सौनिक आहेत. मनोज सौनिक आहेत आपले चीफ सेक्रेटरी, लक्षात घ्या. मनोज सौनिक. या सगळ्या लोकांची लिस्ट करून ठेवा तुम्ही. आपल्या एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे कमिशन्स आहेत सगळ्या, त्या कमिशनचे अध्यक्ष आपल्याला सगळे माहिती पाहिजेत. ओके, आणि आज बघितलेले कॅबिनेट सेक्रेटरी, प्राईम मिनिस्टरचे प्रिन्सिपल सेक्रेटरी, आपले मुख्य सचिव किंवा चीफ सेक्रेटरी माहिती असले पाहिजेत, किंवा त्याच्याबरोबर वेगवेगळ्या बॉडीज आहेत त्याचे हेड माहिती असले पाहिजेत. आला प्रश्न तर मागच्या वेळेस मला वाटतं की याच्यावरती पण त्यांनी प्रश्न विचारला होता. आपली जी NDRF आहे, NDRF चे संचालक कोण आहेत असा एकदा प्रश्न विचारून गेला होता, कारण GS4 मध्ये आपला टॉपिक आहे. ओके, जे आपल्या सिलेबसचे कनेक्टेड बॉडीज आहेत त्यांचे हेड माहिती असते, त्यांची एक लिस्टच करून ठेवा. ओके, आपल्याला कॅग माहिती असले पाहिजेत, त्याच्यानंतर आपले महाधिवक्ता कोण आहेत हे माहिती पाहिजेत, आपले महाराष्ट्राचे पण त्यांचे पण, या सगळ्यांची एक लिस्ट करून ठेवायची. ओके, आता आपण सेक्रेटरिएटचं ऑर्गनायझेशन बघूया. स्टेट सेक्रेटरिएट करता नंबर ऑफ सेक्रेटरिएट डिपार्टमेंट एक जनरल रूल आहे, हे कसं फिक्स नाहीये. 15 ते 35 मध्ये डिपार्टमेंट असतात. मग ते कसं त्या राज्याच्या रिक्वायरमेंट नुसार असलं पाहिजे. ओके, 15 ते 35 एवढे अंदाजे लक्षात घ्या. इच सेक्रेटरी इज गिवन चार्ज ऑफ मोर दॅन वन डिपार्टमेंट. बरोबर आहे. ओके, आता आपल्याकडे वर्कलोडच इतका आहे तर आपण एका व्यक्तीकडे एकाहून जास्त डिपार्टमेंट देतो, हे स्वाभाविक आहे. ओके, पुढे आपण बघूया पर्सनल कडे. याच्यात कोण कोण असतात? सेक्रेटरिएट डिपार्टमेंट कन्सिस्ट ऑफ ऑफिसर्स हु आर अपॉइंटेड फॉर फिक्स्ड टेन्युअर. ओके, यांचं सुद्धा इथं फिक्स्ड टेन्युअर असतं. टेन्युअर सिस्टीमची कन्फ्युज नका होऊ, त्यांचा कार्यकाळ दिला फक्त. टेन्युअर सिस्टीम सेंटरमध्ये, इथे काही गरज नाहीये ना. ऑफिसरच कुठल्या स्टेटचाच असतो, स्टेटला आलेला असतो. ओके, पुढे बघा. आता कोण कोण आहे त्याच्यामध्ये? पहिला आहे सेक्रेटरी, स्पेशल किंवा ऍडिशनल सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी, असिस्टंट सेक्रेटरी. ओके, इतके सगळे आहेत. ओके, आता बघा आपण हा पॉईंट बघितला होता का असिस्टंट सेक्रेटरी बद्दल? सेंट्रल सेक्रेटरिएट मध्ये ही पोस्ट अबॉलिश केलेली होती आपण. ओके,
बट इथं आपण असिस्टंट सेक्रेटरी हे पद अजून जिवंत आहे, बट अशी नावं आपण कधी ऐकली नाही, पण असू शकतं. ओके, पुढे आपण जाऊया दुसऱ्या मुद्द्याकडं. ऑफिस कॉम्पोनंट ऑफ द सेक्रेटरीएट. हे ऑफिस कॉम्पोनंट ते ऑफिसर कॉम्पोनंट दोन्हीचा डिफरन्स आपण सेंटरला पण बघितलं होतं. ओके, कुठून सुरुवात होतो आपलं? एसओ पासून होतो, सुपरिंटेंडंट पासून. मग इथं एसओ आला, त्याच्या खाली असिस्टंट सुपरिंटेंडंट म्हणजे एएसओ आला, त्याच्या खाली क्लर्क आले, अप्पर क्लर्क, लोअर क्लर्क, त्याच्या खाली आले स्टेनोटायपिस्ट आणि मॅन्युअल, सेम आहे. ओके, तर इथं सुद्धा ऑफिसर्स आणि ऑफिस टाईप दोन्हीचं डिव्हिजन स्पष्ट क्लिअर आहे. आता सेक्रेटरीएटचं फंक्शन आपण बघूया. स्टेट सेक्रेटरीचं फंक्शन बघा. अ सेक्रेटरीएट इज अ स्टाफ एजन्सी. दिस इज वी ऑल नो नाउ, इट्स अ स्टाफ एजन्सी. पुढे बेसिक फंक्शन इज टू असिस्ट द सीएम, हे सुद्धा बरोबर आहे. ओके, आता सीएम म्हणलं किंवा कॅबिनेट मिनिस्ट्री म्हणलं तरी बरोबर आहे. कॅबिनेट मिनिस्ट्री म्हणलं, कॅबिनेट मिनिस्टर नाही म्हणलं पाहिजे, मिनिस्ट्री म्हणलं पाहिजे, कारण त्यात पीएम येतो. पुढे सर्व्स द थिंक टँक टू द स्टेट गव्हर्नमेंट, दिस इज ऑल्सो करेक्ट. आता बाकीचे त्यांचे मुद्दे बघूया. फॉर्म्युलेट द पॉलिसी अँड प्रोग्राम ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट, एकदम करेक्ट आहे. ओके, इथं तिथे कोण करायचं? कॅबिनेट सेक्रेटरी हे काम करायचं. कोऑर्डिनेट द पॉलिसीज अँड प्रोग्राम्स, हे पण बरोबर आहे. प्रिपेअर्स द स्टेट बजेट, हे सुद्धा स्वाभाविक आहे. इम्पोज द कंट्रोल ऑन द एक्सपेंडिचर, बजेट बनवलं तर कंट्रोलवर, एक्सपेंडिचरवरती कंट्रोल बाय डिफॉल्ट येतं. फ्रेम द लेजिस्लेशन, रूल्स अँड रेग्युलेशन, फ्रेम करतात. मेक म्हणलं की चुकलं, ते काम कोणाचं असतं? सभागृहाचं असतं. हे फक्त ड्राफ्ट बनवून द्यायचं काम असतं. पुढे सुपरवाइज द इम्प्लिमेंटेशन ऑफ द पॉलिसीज अँड प्रोग्राम, मेंटेन कॉन्टॅक्ट विथ द सेंट्रल अँड अदर गव्हर्नमेंट, असिस्ट द मिनिस्टर इन परफॉर्मिंग हिज पार्लमेंटरी ड्युटीज, म्हणजे कुठे? स्टेट लेजिस्लेशन मध्ये त्याला हेल्प करणार. ते वरती सुद्धा होतं कॅबिनेटच्या बाबतीमध्ये आपण बघितलं. अपॉइंट द हेड ऑफ डिपार्टमेंट, हा पॉइंट लक्षात घ्या. ओके, अपॉइंट द हेड ऑफ डिपार्टमेंट, वाटणार नाही. ओके, आता हे फक्त अपॉइंट करतात. अल्टिमेट अथॉरिटी कोणाकडे असणार आहे? सीएम कडे. ओके, पुढे रिसीव्ह द कंप्लेंट्स, रिप्रेझेंटेशन अँड अपील. ओके, आता वेगवेगळ्या लोकांच्या कंप्लेंट्स येतात. ओके, फ्रॉम द पीपल अँड सॉल्व देम. लोकांच्या ज्या कंप्लेंट्स आल्या तर ते एक्सेप्ट करणं, त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आले असतात लोकांच्या बाजूने, त्यांना रिसीव्ह करणं आणि त्यांच्या अपील्स काय हे सगळं स्वीकारणं आणि त्याला सोल्युशन करणं, हे सुद्धा काम स्टेट सेक्रेटरीएटच असतं. पुढचा मुद्दा आहे अप्रूव्ह द सर्व्हिस रूल अँड देअर अमेंडमेंट्स. ओके, सर्व्हिस रूल सुद्धा ते अप्रूव्ह करतात. रूल अप्रूव्ह करणं म्हणजे, आणि शेवटी कोण रूल बनवणार? स्टेटच्या केसमध्ये राज्यपालांकडे रोल असलं पाहिजे. जसं आपण राष्ट्रपतींकडे रोल आहे तसं बघितलं, इथे राज्यपाल करते. ओके, हे फक्त तयार करून देणं, त्यांना सजेशन करण्याच्या बाबतीतले अधिकार आहेत. हे त्यांचे जनरल फंक्शन्स आहेत. ओके, आता पुढचा मुद्दा आपण बघूया चीफ सेक्रेटरीचा. ओके, चीफ सेक्रेटरीच्या बाबतीमध्ये थोडंसं कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं, कारण तिथे आपल्या डोक्यात आता सेंट्रल लेवलची बॉडी आहे, तर त्याहून थोडंसं स्ट्रक्चर इकडे वेगळं आहे. बघा, आता सुरुवातीला त्याचे इतिहास बघूया. ओरिजिन कुठे आहे? इन सेंट्रल गव्हर्नमेंट ड्युरिंग द ब्रिटिश इरा. ओके, आता एक तर गंमत अशी की याची सुरुवात झाली सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि तिथंच ते आता अस्तित्वात नाही. चीफ सेक्रेटरी नावाचं पोझिशन सेंटरमध्ये अस्तित्वात नाही. तिथं दोघं जण होते आपण बघितलं. वन इज प्राईम मिनिस्टरच्या ऑफिस मधला प्रिन्सिपल सेक्रेटरी, सेकंड इज कॅबिनेट सेक्रेटरी. असं आपल्याकडं कॅबिनेट सेक्रेटरी किंवा प्रिन्सिपल सेक्रेटरी टू द चीफ मिनिस्टर असं नाही. ओके, इथे एकच आपला ऑफिसर असतो, चीफ सेक्रेटरी. ओके, चीफ सेक्रेटरी किंवा त्याला आपण मुख्य सचिव म्हणूया. ओके, इन सेंट्रल गव्हर्नमेंट ड्युरिंग द ब्रिटिश इरा 1799 मध्ये बाय लॉर्ड वेलेस्ली. लॉर्ड वेलेस्लीनं हे पहिल्यांदा असं एक पोस्ट सेंटरमध्ये स्थापन केली होती. ओके, ऑफकोर्स लॉर्ड वेलेस्ली कोण होते? सेंटरलाच असणार ना गव्हर्नर, मग त्यांनी केलं होतं. द फर्स्ट चीफ सेक्रेटरी वॉज G.H. बार्लो. ओके, G.H. बार्लो हे पहिले भारताचे चीफ सेक्रेटरी, भारताचे. ओके, आता पुढे आपण बघूया. नंतर मात्र सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेशन मधून डिसअपियर झाली आणि स्टेट ऍडमिनिस्ट्रेशनने त्याला अडॉप्ट केलं. कुणाच्या काळात? ब्रिटिशांच्या काळातच घडलं ते. ओके, नंतर प्रत्येक प्रोव्हिन्सला गव्हर्नर आला, मग त्या गव्हर्नरच्या खाली चीफ सेक्रेटरी बनायला लागले. बट तिकडे गव्हर्नर जनरल जो होता त्याच्या इथे जी पद होतं ते बंद झालं पुढे जाऊन. ओके, हा एक मुद्दा लक्षात घ्या. पुढे आपण बघूया. बघा, एक्झिक्युटिव्ह हेड लेफ्ट साइडला बघा. चीफ सेक्रेटरीच्या बाबतीतलं पहिलं काय? तो एक्झिक्युटिव्ह हेड ऑफ द चीफ ऑफ द स्टेट सेक्रेटरीएट. स्टेट सेक्रेटरीचा तो एक्झिक्युटिव्ह हेड आहे. दुसरा मुद्दा काय? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड पण आहे तो. ओके, एक्झिक्युटिव्ह हेड आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड मधला फरक तुम्हाला कळतो. ओके,
ऍडमिनिस्ट्रेशनच्या गोष्टी करणारा व्यक्ती ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड असला पाहिजे. जे एक्झिक्युशन लेवलला येतं तेव्हा तो एक्झिक्युटिव्ह हेड झाला. ओके. पुढे अपेक्स इन द स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन हायरार्की, हे स्वाभाविक आहे, तो सगळ्यात वरचा असणार आहे. जसं आपण कॅबिनेट सेक्रेटरीला काय म्हणलो होतो की तो तिथला सगळ्यात हेड होता, इथे हा हेड आहे. अदर सेक्रेटरीशी कम्पेअर करता प्रायमस इंटर पेअर्स पेक्षा तो मोर दॅन आहे. ओके. म्हणजे समानातला पहिला नाही आहे, तो त्याच्याहून अधिक आहे. ओके. फर्स्ट अमंग द इक्वल पेक्षाही जास्त, हे स्टेटमेंट येऊन गेले आहेत. तो तुम्हाला असं एक्झाम मध्ये टाकेल की तो फर्स्ट समानातला पहिला आहे असं टाकेल, बट तो समानातला पहिला नाहीये, त्याला खूप जास्त अधिकार आहेत. पुढं इन फॅक्ट ही इज चीफ ऑफ द सेक्रेटरीज अँड हिज कंट्रोल एक्सटेंड टू द ऑल डिपार्टमेंट. म्हणजे इतका तो पॉवरफुल आहे. तो सगळ्यात सेक्रेटरीचा चीफ तर आहेच आणि त्याची पॉवर सगळ्या डिपार्टमेंट्सकडे आहे. ओके. आता कॅबिनेट सेक्रेटरी पीएमओ मध्ये इंटरफेअर करू शकत नाही, पीएमओ इकडे इंटरफेअर करू शकत नाही, त्यांचं ज्युरिस्डिक्शन क्लिअर कट. ओके. बट इथं मात्र हा कुठेही इंटरफेअर करू शकतो, सगळे डिपार्टमेंट याच्या अंतर्गत येतात. ओके. म्हणजे जसं सीएम सगळीकडे असतात तसं हा आहे, तिथं पीएम सगळीकडे आहेत पण सेक्रेटरी लेवलला तसं तिथे पॉवर नाही आहे. हा डिफरन्स लक्षात घ्या. पुढे सीएम च्या बाबतीत बघू, सिनियर मोस्ट आय एस, सीएम नाही बरं का, सीएम म्हणजे काय, चीफ सेक्रेटरी असायला पाहिजे इथे, सी एस करा, असं बरोबर आहे, सीएमच बरोबर आहे. सीएम म्हणजे आपले चीफ मिनिस्टर, सिनियर मोस्ट आय एस मधून सी एस, व्हॉट इज सी एस, चीफ सेक्रेटरीची निवड करतात. कोण करतं निवड, सीएम करतात. ओके. क्रायटेरिया काय असतो बघा, जनरल क्रायटेरिया, सीएम साहेब चीफ सेक्रेटरी, आता कोण निवडणार आहे, ऑफकोर्स सीएम निवडतील ना, मग तो त्यांच्या मर्जीतला व्यक्ती असला पाहिजे, त्याच्याबरोबर काम करायचं आहे तर तो एक प्रति सीएमच असतो. ओके. तर काय क्रायटेरिया, एक तर सिनियरिटी सगळीकडे ही बाय डिफॉल्ट आली पाहिजे, दुसरी आहे सर्व्हिस रेकॉर्ड कसा आहे, परफॉर्मन्स कसा आहे, मेरिट कसं आहे, या तिन्ही गोष्टी बघतात. आणि ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स इन ऑफिस सुद्धा बघितलं जातं. कालचा जो सत्कार समारंभ होता ना, तिथे आपले नलवडे म्हणायचे एक आपले हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश आले होते, जस्टिस ऑफ बॉम्बे हायकोर्टाचे रिटायर्ड होते ते. तर त्यांनी एक ते भाषण दिलं चांगलं व्यवस्थित. जी मुलं होती ते सगळी युपीएससी एमपीएससी पास झालेले होते, तर त्यांना ते थोडं सांगत होते की सिस्टीम मध्ये जायच्या आधी ट्रेनिंग मध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. त्यांचा भर जास्त होता की काय नाही केलं पाहिजे. ते आठवण्याचा मुद्दा सर्व्हिस रेकॉर्डवर आठवला. ओके. तर आपण ट्रेनिंगला जातो ना, मग त्यांनी सांगितलं की ट्रेनिंग मध्ये ओव्हर स्मार्ट व्हायचं नाही, ते जे लोक सांगतात ते गपचूप ऐकायचं तिथल्या लोकांचं. ओके. आता ऑफकोर्स आहे, सिस्टीम म्हणजे नंतर सगळ्या प्रकारचे लोक येतात, काही खूप जास्त इंटेलेक्च्युअल असतात, काही ओके असतात आणि काही त्या लेवलला नसताना सुद्धा त्या पोझिशनला असतात. हा भाग आहे की ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. तर मग त्याच्यामध्ये कधी कधी कुठल्या तरी एका व्यक्तीकडनं गडबड होऊ शकते. तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या ट्रेनिंगमध्ये एक त्यांचा जो ट्रेनर होता त्याने काहीतरी चुकीचं सांगितलं. मग सर म्हणले मी तरुण होतो, मला वाटलं मी खूप स्मार्ट आहे, तर मग त्यांनी चूक दाखवली की सर इथे अशी अशी चूक आहे. ओके. तर त्यावेळेस ते जे ट्रेनर होते ते म्हणले की ठीक आहे बरोबर आहे. पण जेव्हा ट्रेनिंग संपली तर त्यांच्या त्या सर्व्हिस रेकॉर्ड, तिथून सर्व्हिस रेकॉर्ड तुमचा सुरू होतो, तुमचा अहवाल दिला जातो सरकारला, त्यात लिहिलं होतं की ही इज नॉट कॅपेबल फॉर द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अबिलिटी, म्हणजे या व्यक्तीकडे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अबिलिटी नाही. मग सर म्हणले माझी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अबिलिटी चेकच झाली नव्हती, मग हे टाकण्याचा मुद्दा कुठून आला. मग त्याने नंतर लगेच तिथं काहीतरी त्याला विरोध केला, त्याला त्यांनी वरच्या लेवलला पत्र वगैरे पाठवली आणि तो सेरा कसा काढून टाकता येईल तुमच्या रिपोर्ट मधून, या सगळा प्रयत्न केला. ते झालं सुद्धा, बट ते म्हणतात की कशाला खुन्नस घ्यायचं विनाकारण. सुरुवातीलाच या गोष्टी करायची काय गरज, तुम्हाला लक्षात आलं ना हे चुकीचं आहे, सफिशियंट, तुम्ही पुढे ते इम्प्लिमेंट करा. म्हणजे विनाकारण कुठेही तसं आपलं सर्व्हिस रेकॉर्ड खराब होईल अशा गोष्टी करायच्या नाहीत. आतापर्यंत आपण जे होतो मास्तर समोर होतो ना, शिक्षकांसमोर होतो. मास्तर साधा प्राणी आहे, गरीब प्राणी असतो, त्याला काही म्हणत चालतं. ओके. तिथं काही होत नाही. पण तिथं जो मास्तर नाही येतो, तो ऑफिसर आहे, तो तेवढ्या पुरतच मास्तर आहे, तो खुन्नस ठेवतो डोक्यात, सगळे नाही ठेवणार. तर मी म्हणत नाही की सगळेच असे असतील, एखाद दुसरा तुम्हाला सापडेल, पण आपलं नशीब खराब असेल तर तो एखाद दुसरा आला तर काय करायचं. तर त्यामुळे तिथं एकदम शांत, ओके सर तुम्ही म्हणताय तर ठीक आहे. हा मुद्दा इंटरव्ह्यूला पण फॉलो करायचा. इंटरव्ह्यू मध्ये ते मुद्दा म्हणून चेक करतात. एकतर दोन गोष्टी असतात, त्या एकतर व्यक्तीला माहिती नसतं, कारण ती व्यक्ती तो अभ्यास, एखादा प्रश्न विचारला असेल त्याचा अभ्यास त्याने 30-40 वर्षापूर्वी केला, त्याचा अभ्यासाने आता आपण लेटेस्ट केलंय, त्यामध्ये फरक असू शकतो. बट त्याच्या डोक्यात तीच कॉन्सेप्ट असू शकते, बरोबर आहे. मी लक्ष्मीकांत वाचलंय पण त्याने नाही वाचलं असेल तर काय, त्याने वाचलेल्या पुस्तकात वेगळा रेफरन्स, लक्ष्मीकांत मध्ये पण चूक आहेत, ते आता अपडेट करतात हळूहळू. ओके. मग ते चुका पण आपल्या डोक्यात बसले असतात, मग तसंच त्यांच्या डोक्यात पण बसलेले असतात. मग तिथं जर एखाद्या ठिकाणी कॉन्ट्राडिक्शन होत असेल तर आपण त्यांना म्हणायचं की सर मला असं वाटतं की तुम्ही वाचलं असेल
तो रेफरन्स वेगळा आणि मी वाचला असेल माझा रेफरन्स वेगळा, कदाचित मी चुकीचा असू शकतो, पण मला माहिती आहे की मी वाचलेल्या रेफरन्सनुसार हे मी वाचलं होतं सर, पण कदाचित माझं अंडरस्टँडिंग सुद्धा सर चुकीचं झालं असेल, नसले झालं तरी बोलायचं माझं अंडरस्टँडिंग चुकीचं झालं असू शकतं सर. ओके, मी इथून लगेच बाहेर गेले की चेक करतो काय आहे सर, एवढं बोलायचं. आणि हा एक मुद्दा असतो, हे कधी झालं त्यांच्या डोक्यात फिक्स आहे की नाही हे असंच आहे, आणि कधी कधी दुसऱ्या मुद्द्यामध्ये ते तुमचं नॉलेज चेक करतात, ते मुद्दा म्हणून खोटं बोलतात. तेवढं कळलं पाहिजे हा व्यक्ती समोरचा मला पकडण्याचा प्रयत्न करतोय, मग तेव्हा मात्र आपण आपल्या डिसिजनवरती फिक्स पाहिजे, नाही सर हे असं आहे. मग हे सांगताना सुद्धा सर हे असं माझ्या मतानुसार आहे, हे असंच आहे म्हणलं की मग ठीक आहे या 35. तिथं इगो अजिबात ठेवायचं नाही. सरेंडर, कम्प्लीट सरेंडर. कम्प्लीट सरेंडर याचा अर्थ हे नाही की तुम्ही शरणागती पत्करताय. ओके, तुम्ही त्यांना रिस्पेक्ट देताय, एक प्रकारची रिस्पेक्ट, बाकी काही नाही. हा काही काही लोक अति पण करतात, म्हणजे तुम्ही एंट्री केल्यानंतर काही लोकांचं सर्व्हिसमध्ये तुम्ही बघता ना, सिनियर ऑफिसरला रिस्पेक्ट, अति रिस्पेक्ट असतो काही काही ठिकाणी, पूर्ण वाकून नमस्कार करणं वगैरे, आता फक्त मुजरा मारणं बाकी आहे. म्हणजे इतक्या लेवलपर्यंत नाही करायचं. तुम्ही सुद्धा ऑफिसर होणार पुढे जाऊन ना, फार तर फार आतमध्ये गेलात एक सेकंडला तर पॉसिबल नसतं सेकंड करणं, तुम्ही थोडं डिस्टन्सवरती असतं, गुड मॉर्निंग म्हणा, स्माइल करा आणि थांबा, ते बसा म्हणल्यानंतर चेअरवरती बसायचं. ओके, तो पण एक मुद्दा, असं बसला कसं काय, त्यामुळे उभा राहायचं, गपचूप उभा राहायचं. ते म्हणले की इंटरव्ह्यू उभा राहून सुरू झाला, उभा राहून द्यायचं. नंतर काही त्यांना विचारच नाही, काही काय ते चेक करतात हे काय आहे तो, ते विचार त्यांनाही माहित असतं की मी त्यांना बस म्हणलं नाही. असं नेहमी होत नाही, कधीतरी एका दुसऱ्या ठिकाणी होतं. उभा राहून बोलायचं. ते मग तुम्हाला तुम्हाला वाटलं की यांनी विसरले तर मग विचारा सर कॅन आय सीट, मग ते परमिशन देतील. पण डायरेक्टली आपण कसं मित्राच्या घरी गेले की चेअर खाडकन वडतो बसतो, तसलं अजिबात करायचं नाही. हा, म्हणजे सांगायचा मुद्दा की ट्रेनिंग असो, इंटरव्ह्यू असो, कुठेही पंगे नाही घ्यायचे. त्यानं आपलं नुकसान होतं ना, आपण करायला गेलो असतं काहीतरी चांगला उद्देश असतो, आणि पुढे जायच्या आधी हा सुरुवातीलाच जर तुमच्या अहवालामध्ये अशा गोष्टी आल्या, सरांचा एक्सपिरियन्स होते, ते सांगत होते नलवडे सर, तर पुढे तुम्हाला मोठ्या पोस्ट मिळत नाहीत, एक्झिक्युटिव्ह पोस्ट मिळत नाहीत. जर आता असा चेहरा आला असेल तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी नाही, तर मग तुम्हाला एक्झिक्युटिव्ह पोस्ट मिळणारच नाही, साईड लाईन तुम्हाला केलं जातं. त्यामध्ये ते सांगत होते की अशा गोष्टी फॉलो करा. ओके, एनिवेज ते सर्व्हिस रेकॉर्डवरून आपण तिकडे गेलो. पुढे आपण बघितलं की परफॉर्मन्स, मेरिट पण बघितलं, सिनियरिटी पण बघितली. पुढचा मुद्दा आहे ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स इन ऑफिसर. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो, है ना. पॉलिटिशियनला कसा अधिकारी असतो, आपल्या मर्जीतला, ज्याच्यावरती माझा परफेक्ट विश्वास आहे असा. वरचे मुद्दे नसेल तरी कधी कधी चालू शकतं, पण खालचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ओके, तर हे असे पॉइंट्स, आता हे हे काय लिहायचा मुद्दा आहे, कॉमन सेन्स वाले पॉइंट्स आहेत, त्यात काही विशेष नाही. ओके, बट हे पुस्तकात आहे, एखाद्याला वाटले की उचलून टाकावं तर टाकू शकतो, आणि आपल्याला ट्रस्ट किंवा कॉन्फिडन्स या गोष्टीवरती थोडासा डाऊट येऊ शकतो. ओके, आता ट्रस्ट आणि कॉन्फिडन्स, ट्रस्ट म्हणजे काय, विश्वास कुणाचा, सीएमचा. आपल्याला वाटतं सीएमचा विश्वासचा काय संबंध आहे, तो जो व्यक्ती आहे तो जनतेप्रती असला पाहिजे ना, सीएम प्रती कशाला संबंध आला पाहिजे. बट हे सुद्धा कॉमन सेन्स वाले मुद्दे, तुम्हाला थोडं जरी योग्य वाटलं की त्याला योग्य करायचं, विनाकारण चुकीचं करू नका. ओके, पुढचा मुद्दा आपण जाऊया 1973 पासून. 1973 पासूनचे राज्यातले सिनियर मोस्ट IAS सिव्हिल सर्वंटला चीफ सेक्रेटरी बनवले जाते. सुरुवातीला चीफ सेक्रेटरी त्यांच्या मर्जीतला व्यक्ती जनरली असायचा सीएमच्या, बट 73 पासून एक जनरल रूल बनल्यासारखं आहे की जो सिनियर मोस्ट आहे त्याला आपण चीफ सेक्रेटरी बनवायचा. ओके, काय बनवतो आपण, चीफ सेक्रेटरी. सी किती अल्फाबेट आहे, तिसरा अल्फाबेट आहे, तर 1973 लक्षात घ्या. ओके, तो काही खूप वेगळं टाकणार नाही आपल्याला, 72, 73, 74 या रेंज मध्येच टाकतो, तर सीचं 73 लक्षात घ्यायचं. पुढे बघूया आपण. या आधी पंजाबमध्ये तो ज्युनियर टू द फायनान्शियल कमिशनर होता. ओके, म्हणजे पंजाबमध्ये सगळ्यात मोठा ऑफिसर जो असायचा सिनियरिटीनुसार त्याला फायनान्स कमिशनर म्हणून अपॉइंट केलं जायचं, आणि त्याच्यानंतरच्या लेवलला याचा चीफ सेक्रेटरी. 73च्या आधीची गोष्ट सांगितली जाते. ओके, युपी मध्ये जर गेलात तर ज्युनियर टू द मेंबर ऑफ बोर्ड ऑफ रेव्हेन्यू, तिकडे बोर्ड ऑफ रेव्हेन्यू होता, आपल्याकडे पण बोर्ड ऑफ रेव्हेन्यू आहेत टॅक्स कलेक्शनसाठी. ओके, आपण डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बघितलं ना हे मुद्दा. ओके, तर त्याच्या खाली हा होता. पण तमिळनाडूमध्ये तो सिनियर टू ऑल सिव्हिल सर्वंट होता. ओके, त्याच्यानंतर 1973 नंतर मात्र सर्वत्र आपण तमिळनाडू पॅटर्न फॉलो केला. आधी तो कुठे काय होता याच्यापेक्षा तमिळनाडूचा पॅटर्न आपण स्वीकारलाय, आणि 1973 पासून स्वीकारलाय, इतकं लक्षात घ्या. ओके, आणि त्यांनी का स्वीकारलं होता, फर्स्ट ARC ची रिकमेंडेशन तशी होती. ओके, पुढचा मुद्दा, स्टेटस इक्वल टू द सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सेक्रेटरी म्हणले फक्त,
कॅबिनेट सेक्रेटरी म्हणलं तर चुकीचं ठरू शकतं. ओके, सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट इंडिया बोथ इन द स्टेटस अँड इम्प्लिमेंट. ओके, इतके मुद्दे लक्षात ठेवा. खरं पाहता स्टेटस आहे पण त्याच्याकडची पॉवर खूप जास्त आहे याच्याकडे सेंट्रल सेक्रेटरी पेक्षा, पण ते सेंटर आहे, त्यांचं ज्युरिस्डिक्शन मोठं आहे, त्याचं ज्युरिस्डिक्शन राज्य असतं फक्त. पुढे टेन्युअर सिस्टीमचं बघूया आपण. चीफ सेक्रेटरीला या पदास टेन्युअर सिस्टीम लागू होत नाही. कॅबिनेट सेक्रेटरीला पण होत नव्हती, कारण स्वाभाविक आहे सीएम साहेबाला लागेल तितक्या वर्ष आपण त्याला ठेवता आलं पाहिजे. आता पुढचा मुद्दा पॉवर्स अँड फंक्शन बघा. त्यांचे पॉवर्स अँड फंक्शन आपण बघूया. ओके, पॉवर्स अँड फंक्शन मध्ये प्रिन्सिपल ऍडवायझर टू द चीफ मिनिस्टर. ओके, कॉमन आहे प्रिन्सिपल ऍडवायझर. तिथे कोण होता? प्रिन्सिपल ऍडवायझर. प्रिन्सिपल सेक्रेटरी होता. ओके, आणि ऍडवायझर मध्ये आपण फक्त ऍडवाइज करण्याचा रोल ह्याला पण होता कॅबिनेट सेक्रेटरीला, दोघं पण होते. पण हा प्रिन्सिपल ऍडवायझर टू द सीएम इन ऑल मॅटर ऑफ द स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन, ऍक्ट ॲज अ लिंक बिटवीन सीएम अँड अदर सेक्रेटरीज ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. हे तरी क्लिअर आहे. तिथे लिंक कोण होती? कॅबिनेट सेक्रेटरी होती. बरोबर आहे. दुसरा मुद्दा सेक्रेटरी टू द कॅबिनेट बघा, म्हणजे इथे पीएमओचा जो सेक्रेटरी आहे प्रिन्सिपल सेक्रेटरी त्याचाही रोल करतोय आणि कॅबिनेट सेक्रेटरीचा पण तो रोल करतोय इथे. ओके, सेक्रेटरी टू द कॅबिनेट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफ द स्टेट कॅबिनेट सेक्रेटरिएट, ही इज द हेड ऑफ सेक्रेटरिएट. पुढचा मुद्दा द हेड ऑफ सिव्हिल सर्व्हिस. ओके, सिव्हिल सर्व्हिसचा हेड तिथे कोण होता? कॅबिनेट सेक्रेटरी. ओके, कंपॅरेटिव्हली स्टेटमेंट्स येतात तर हे मुद्दे लक्षात घ्या. डील्स विथ ऑल केसेस रिलेटेड टू अपॉइंटमेंट्स, ट्रान्सफर अँड प्रमोशन ऑफ द सिनियर स्टेट सिव्हिल सर्वंट्स. ओके, आता हे सगळं कोणाकडे असतं? जीएडी कडे असतं. जीएडी कोणाकडे असतं? सीएम साहेबांकडे असतं. मग सीएम साहेब म्हणले की कोण आलं? चीफ सेक्रेटरी आले पाहिजे. पुढे द कॉन्सायन्स कीपर टू ऑल स्टेट सिव्हिल सर्वंट्स. हे बरोबर आहे. ओके, पुढचा मुद्दा चीफ कोऑर्डिनेटर सुद्धा तोच असतो. ओके, चेअरमन ऑफ द कोऑर्डिनेशन कमिटी, एक कोऑर्डिनेशन कमिटीचा चेअरमन असतो. ओके, प्रिसाइड्स ओव्हर द कॉन्फरन्स ऑफ डिव्हिजनल कमिशनर अँड कलेक्टर्स. ओके, ऑफकोर्स तो असणार आहे. कलेक्टर्स आणि डिव्हिजनल कमिशनरचा हेड सुद्धा तो असणार आहे. हे चार मुद्दे लक्षात ठेवा. प्रिन्सिपल ऍडवायझर टू द सीएम, सेक्रेटरी टू द कॅबिनेट, द हेड ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस आणि चीफ कोऑर्डिनेटर. ओके, पाचवा मुद्दा हेड ऑफ सर्टन डिपार्टमेंट. काही डिपार्टमेंट डायरेक्टली त्याच्या अंतर्गत असतात. ओके, एक तर तो सगळ्या डिपार्टमेंटवरती देखरेख करतो. त्या प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांचा सेक्रेटरी असतो. ते सेक्रेटरी याला रिपोर्ट करतात. पण असे काही डिपार्टमेंट्स आहेत की डायरेक्टली त्याच्या अंतर्गत येतात. पहिलं तर आहे जीएडी, म्हणजे काय? जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट. ओके, सामान्य प्रशासन विभाग. दुसरा आहे पर्सनल डिपार्टमेंट. तिसरा आहे प्लॅनिंग डिपार्टमेंट. चौथा आहे ऍडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म डिपार्टमेंट. हे चारही डिपार्टमेंट आपल्याला माहिती असले पाहिजेत. ओके, जीएडी, पर्सनल डिपार्टमेंट, प्लॅनिंग डिपार्टमेंट आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म डिपार्टमेंट हे डायरेक्टली चीफ सेक्रेटरीच्या अंतर्गत. क्रायसिस ऍडमिनिस्ट्रेटर इन चीफ. ओके, तुमच्या राज्यात काही क्रायसिस आली असेल तर त्यावेळेस तो चीफ कोऑर्डिनेटर किंवा चीफ ऍडमिनिस्ट्रेटर सुद्धा असतो. भूकंप झाला, पूर आला किंवा काही होऊ दे, दंगे झाले, त्यावेळेस सगळा कंट्रोल त्याच्याकडे जातो. ते कंट्रोल करणं, कोऑर्डिनेशन करणं त्याच्या अंतर्गत असतं. पुढे अदर फंक्शन्स बघा. रेसिड्युअल लिगाटे. रेसिड्युअल लिगाटे तिकडे कोण होता? कॅबिनेट सेक्रेटरी होता का? प्रिन्सिपल सेक्रेटरी होता. मग त्याचा रोल इकडे ह्याच्याकडे रेसिड्युअल लिगाटे. म्हणजे काय? रेसिड्युअल लिगाटे म्हणजे काय? ज्या गोष्टी कुणाकडे दिल्या नाहीत त्या सुपरविजन ओव्हर द एंटायर स्टेट सेक्रेटरिएट. बरोबर आहे. स्पोक पर्सन ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट. तिथे स्पोक पर्सन कोण होता? कॅबिनेट सेक्रेटरी होता ना, गव्हर्नमेंटचा जर म्हणलं तर. ओके, कम्युनिकेशन विथ सेंट्रल गव्हर्नमेंट अँड अदर स्टेट गव्हर्नमेंट. ओके, आणि चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. ओके, म्हणजे इथे सीएमओ नाहीये, त्याच्यामुळे त्याला तर पीएमओ ची कामं पण याला इथे करावं लागतात. ती पॅरलल कामं जी असतात ती. ओके, आता नेक्स्ट पेज सोडून त्याचा पुढच्या पेजला या. एक पेज फक्त खालीवर झाले, तुम्ही स्टेपल करताना ते कनेक्शन करा. ओके, आपण हे मुद्दे बघत होतो ना, पॉवर अँड फंक्शन्स. पॉवर अँड फंक्शन मध्ये 6-7 फंक्शन आपण बघितले. तेच नेक्स्ट पेजला, नेक्स्ट टू नेक्स्ट पेजला कंटिन्यू आहेत. ते खाली लिहिले बघा. चीफ सेक्रेटरी कंटिन्यूड अटेंड्स द मीटिंग ऑफ एनडीसी. एनडीसी कुठली? प्लॅनिंग कमिशनची एनडीसी आहे आपली. आलं त्या पेजवर? त्याला लक्षात आलं तुम्हाला? एनडीसीची मीटिंगचा तो अटेंड करतो. स्टेटला रिप्रेझेंट तिथे करत असतो. पुढे ऍक्ट ऍज अ, म्हणजे सीएम पण असतात. एनडीसी काय असते? सीएम लोकांची असते ना, तर तिथे सीएम बरोबर हा असतो. ऍक्ट ऍज अ सेक्रेटरी टू द झोनल काउन्सिल. झोनल काउन्सिलचा सेक्रेटरी पण असतो.
झोनल काउन्सिल आपण बघितलेलं आहे. ओके, ऍक्ट ॲज अ चीफ ॲडवायझर टू द गव्हर्नर इन प्रेसिडेंट रूल, हा महत्वाचा मुद्दा. ओके, आता तो मुद्दा तिकडे कोण आहे हे आपल्याला माहिती नाही. जर आणीबाणी लावली तर त्याला कोण ॲडवाइस करतं? प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणजे राष्ट्रपतीला. प्रिन्सिपल सेक्रेटरी करतो, कॅबिनेट करतो, का त्याचा स्वतःचा सेक्रेटरी असतो तो करतो. ओके, बट लॉजिकली बघितलं तर कोण केलं पाहिजे? कॅबिनेट सेक्रेटरी केलं पाहिजे. पण त्याचा रेफरन्स कुठे सापडला नाही, त्यामुळे त्याच्यावरती आपल्याकडे स्पष्ट मत नाही आपल्याकडे. पण इथं आहे, जर काय इश्यू झाला प्रेसिडेंट रूल मध्ये तर तो चीफ ॲडवायझर असतो. ओके, आता चीफ सेक्रेटरी आणि कॅबिनेट सेक्रेटरी मधला आपण फरक बघूया. ओके, चीफ सेक्रेटरीशी बरोबर करू शकणारे ऑफिस युनियन गव्हर्नमेंटमध्ये आढळत नाही. ओके, टू सम एक्सटेंट कॅबिनेट सेक्रेटरीशी त्याची कंपॅरिझन होऊ शकतं, काही गोष्टीमध्ये कंपॅरिझन आहे. पुढचा मुद्दा काय आहे? चीफ सेक्रेटरीचे फंक्शन्स कुठले कुठले आहेत बघा. फंक्शन्स ऑफ कॅबिनेट सेक्रेटरी, सेंटरचा कॅबिनेट सेक्रेटरी जो काम करतो ते हा करतोच. पुढे प्रिन्सिपल सेक्रेटरी टू द प्राईम मिनिस्टर जे काम करतो तेही हाच करतो. पुढे होम सेक्रेटरी आणि फायनान्स सेक्रेटरी. ओके, तिथे होम डिपार्टमेंट, होम मिनिस्ट्रीचा आणि फायनान्स मिनिस्ट्रीचा पण एक एक सेक्रेटरी असणार आहे. पण इथे मात्र ही कामं चीफ सेक्रेटरी करच बाय डिफॉल्ट येतात. ओके, ही 4 कामं म्हणजे तो इतक्या सगळ्या लोकांची कामं आहे आणि याच्याहून जास्त कामं करतो, म्हणून तो सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. ओके, डिफरन्स बघा. पुढचा मुद्दा आपण घेऊया, डिफरन्स करा. चीफ सेक्रेटरी स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड आहे, तसे कॅबिनेट सेक्रेटरी नाहीये. कॅबिनेट सेक्रेटरी हा त्यांचा हेड नाही, तो फक्त काय करतो तिकडे कोऑर्डिनेशनचं काम करतो. तर हा त्यांचा हेड आहे. पहिला मुद्दा. दुसरा, स्टेट सेक्रेटरीएटचा हेड चीफ सेक्रेटरी असतो तर कॅबिनेट सेक्रेटरी नसतो. बरोबर आहे. ओके, तिथे आपण स्टेट सेक्रेटरीएट जसं आहे तसं सेंट्रल सेक्रेटरीएट नावाचं काय होतं का तिकडे? आपण सगळ्यांना त्यात इन्व्हॉल्व्ह केलं होतं ना, पण असं एक ऑफिस नव्हतं तिकडे. जसं इथे एक ऑफिस आहे आपल्याकडं, तिथून सगळ्या गोष्टी हलतात, पण तिथं असं एक सेपरेट ऑफिस नव्हतं. आपण सेंट्रल सेक्रेटरीएटला काय म्हणलो होतो? ऑल मिनिस्ट्री प्लस ऑल डिपार्टमेंट किंवा ऑल सेक्रेटरीएट्स इन्व्हॉल्व्ह करून आपण सेंट्रल सेक्रेटरीएट केलं होतं. ओके, इथं असं एक सेपरेट असं स्टेट सेक्रेटरीएट आहे आपल्याकडे. ओके, त्याचा तो हेड असतो, त्यामुळं तसं तिकडे कॅबिनेट सेक्रेटरीच्या बाबतीत तो नसणार आहे. पुढं, चीफ सेक्रेटरी हा रेसिडेंट लिगाटे आहे, तर सेंट्रल लेवलला पीएमओचा प्रिन्सिपल सेक्रेटरी असतो. ओके, बघितलं आपण मगाशीच. ओके, प्रिन्सिपल सेक्रेटरी असतो, कॅबिनेट सेक्रेटरी नाही. काही डिपार्टमेंटचे चीफ सेक्रेटरीच्या डायरेक्ट अंडर असतात. आपण वरती बघितलं 4 डिपार्टमेंट होते, पण कॅबिनेट सेक्रेटरीच्या अंडर कोणतेच डिपार्टमेंट नाही. कॅबिनेट सेक्रेटरीचं काम काय आहे? कोऑर्डिनेशनचं काम आहे. ओके, आपण कुणाचं बघितलं होतं? एस खेरांचं बघितलं होतं ना. एस खेरा काय म्हणले होते? हा, तो वॉचडॉग नाही, तो फक्त ऍडवायझरी रोल मध्ये आहे. याच्यावरून आपल्याला क्लिअर होतं. ओके, बट चीफ सेक्रेटरी वॉचडॉग आहे. ओके, हा फरक लक्षात घ्या. आता सिमिलॅरिटीज बघूया, काय काय सिमिलॅरिटीज बघ. पहिला मुद्दा, हा आता आपण हा एक मुद्दा बघितला होता बघा, की पार्लमेंटरी सिस्टीम मध्ये सगळ्यात जास्त पॉवर कुणाकडे असणं अपेक्षित आहे? कॅबिनेट सेक्रेटरीकडे. पण आता अशी सिस्टीम आपल्याकडे इव्हॉल्व्ह झाली की सगळी पॉवर कुणाकडे? पीएमओ कडे गेलेली आहे, त्यांच्या सेक्रेटरीकडे गेलेली आहे. की कारण काय की कॅबिनेट सेक्रेटरीएट म्हणलं की कॅबिनेट येतं, म्हणजे तिथं पॉवर पुन्हा डिवाइड झाली प्राईम मिनिस्टर आणि इतर मिनिस्टर्स मध्ये. ते कुठल्याच पीएमला नको असतं, सगळी पॉवर आपल्याकडे ठेवायची असते. त्यामुळे ते पीएमओला ते बाय डिफॉल्ट स्ट्रॉंग करतात. कुणी असू दे. आपण मनमोहन सिंगाच्या काळात पण काही ते लूज नाही केलं होतं. ओके, त्यांच्या काळात पण ते स्ट्रॉंगच होतं. ओके, आणि तसा जर प्रश्न आला, ते काय म्हणतात वर्डिंग बघितलं पाहिजे. ओके, आजची स्थिती बघता किंवा प्रॅक्टिकली असं काही शब्द आहे का, त्याच्यावरून आपल्याला ते निवडायचं आहे. किंवा त्यांनी पार्लमेंटरी सिस्टीम मध्ये असा शब्द वापरला तर मग कॅबिनेट सेक्रेटरी. ओके, पुढे सिमिलॅरिटीज बघूया. बोथ आर चीफ ऍडवायझर ऑफ देअर एक्झिक्युटिव्ह हेड. बरोबर आहे, तो पीएमचा ऍडवायझर आहे आणि हा सीएमचा ऍडवायझर आहे. बोथ आर चीफ कोऑर्डिनेटर, हे पण बरोबर आहे, त्यांचे ऍडमिनिस्ट्रेशनचे ते चीफ कोऑर्डिनेटर. हेड ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह कॅबिनेट सेक्रेटरीएट, हे पण बाय डिफॉल्ट आहे. बोथ ऑफिसेस ओरिजिनेटेड ऍट सेंटर. हा मुद्दा लक्षात घ्या, दोन्ही सेंटरलाच निर्माण झाले आहेत. पुढचा मुद्दा, बोथ सुपरवाइज इम्प्लिमेंटेशन ऑफ डिसिजन ऑफ देअर कॅबिनेट. आणि 7वा मुद्दा आहे, बोथ आर हेड ऑफ देअर सिव्हिल सर्वंट्स. तर या सिमिलरिटीज आणि डिफरन्स पण लक्षात घ्या.
ओके, तर आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जायच्या आधी जो मागचा आपला एक मुद्दा राहिला तो बघून घेऊ आपण. डिव्हिजनल कमिशनर राहिला होता ना आपला, त्याच्या आधी राहिलं होतं का अजून डायरेक्टरेट लागतं, पण डायरेक्टरेटकडे आपण जाऊया. डायरेक्टरेट, हा आता डायरेक्टरेट, आता वेगवेगळे ऑफिस बघतोय ना आपण, सेक्रेटरेट, डायरेक्टरेट, डिव्हिजन, कमिशन, असं खूप साऱ्या टर्म्स येतील, सुरुवातीला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. ओके, आता डायरेक्टरेटकडे आपण बघूया. ऍट स्टेट लेवल 3 कॉम्पोनंट्स ऑफ गव्हर्नमेंट. ओके, हे आपण बघितलेलं आहे. मिनिस्ट्री असते, त्याच्या खाली कोण आहे, सेक्रेटरी असतात, त्याच्या खाली कोण असतं, डायरेक्टर्स. डायरेक्टर्स कुठे असतात, एक्झिक्युशनच्या लेवलला. ओके, आता हे दोन्ही मिळून आपण सेक्रेटरिएट म्हणतो ना, मिनिस्ट्री प्लस सेक्रेटरीजला मिळून आपण सेक्रेटरिएट म्हणतो, हे आपण पाहिलं होतं. ओके, आणि त्याच्या खाली हे काय करतात लोक, दोघ जण वरचे पॉलिसी मेकिंगचं काम करतात. ओके, पॉलिसी मेकिंगचं काम झाल्यानंतर एक्झिक्युशन करायला कोणतरी हवं, तर ते कोण येतात, इथं डायरेक्टरचा रोल येतो. ओके, फंक्शन्स अंडर द सेक्रेटरिएट. ते आता सगळीकडे तसं असतं असं पण नाही, काही ठिकाणी ते सेक्रेटरीच्या अंडर काम करतात, तर काही ऑटोनॉमस असतात, त्यांना रिपोर्ट पण करावं लागत नाही. ओके, पुढे आपण बघूया. सेक्रेटरिएट इज द स्टाफ एजन्सी आणि डायरेक्टरेट इज द लाईन एजन्सी. बघितलं आपण, सिंपल मुद्दा काय होता स्टाफचा, पॉलिसी मेकिंग, आणि लाईनचा काय होता, पॉलिसी एक्झिक्युशन. ओके, पुढे डायरेक्टरेटच्या हेडना वेगवेगळी नावे आहेत. आता वेगवेगळे डायरेक्टर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी वेगवेगळी नावे आहेत. आता ऍग्रिकल्चरल, एनिमल हजबंडरी, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि इंडस्ट्री, हे जर तुम्ही बघितलं तर त्यांना कोण असतो, डायरेक्टर. ओके, यांच्या हेडला आपण डायरेक्टर म्हणतो. ओके, पुढे सेल्स टॅक्स, एक्साइज ड्युटी, लेबर आणि हाऊसिंग साठी कोण असतो, कमिशनर. ओके, त्याच्यानंतर पुढे बघूया आपण. आता बघा, तुम्हाला जर कन्फ्युज होत असेल तर आपल्याकडे एक आठवायचं की आपण कुठे काय नाव ऐकलंय का असं, तर तुमच्या समोर जर लेबर आलं तर आपण लेबर कमिशनर म्हणतो ना, सेल्स टॅक्स कमिशनर म्हणतो, आपल्याकडे SC ST आहे, लेबर कमिशनर पोस्ट पण आहे. ओके, एक्साइज ड्युटी मध्ये सुद्धा कमिशनरच असतो. पुढे इंडस्ट्री बघितलं तर आपल्याकडे DDI नावाची पोस्ट आहे, DDI, डायरेक्टर ऑफ डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री, ते पण डायरेक्टर लक्षात ठेवा. ओके, कमिशनर आणि डायरेक्टर. पुढे प्रिंटिंग अँड स्टेशनरीला कंट्रोलर असतो. ओके, पोलिसांसाठी कोण आहे, डायरेक्टर जनरल, DGP म्हणतो ना आपण, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. पुढे जेलसाठी कोण असतो, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस असतो. ओके, जेलर नका लिहू. ओके, इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस. पुढे इरिगेशनला कोण असतो, चीफ इंजिनियर असतो. ओके, फॉरेस्टला चीफ कॉन्झर्वेटर्स, कॉन्झर्वेटर कळतं आपल्याला. ओके, आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये रजिस्ट्रार असतो. ओके, हे त्यांचे हेड आहेत. आता आपण जाऊया डिव्हिजनल कमिशनर कडे. ओके, हा एक काम करा, डिव्हिजनल कमिशनरचं जे पेज आहे ना, त्याच्या नेक्स्ट पेजला या, तिथे डायरेक्टरला आपण कंटिन्यू केलं. ओके, डायरेक्टर बघतोय, डायरेक्टरचं बघूया आपण. हे 2 पेज तुम्ही ऍडजस्ट करा, त्याचा नंबरिंग करून घ्या. ओके, तर आता डायरेक्टर मध्ये बघूया कोण कोण आहेत. ओके, डायरेक्टर मध्ये 5 मिनिटं ब्रेक द्या, बर एक 5 डायरेक्टरचा आपण कंटिन्यू करतोय. आता डायरेक्टरचं फंक्शन बघा, एक ऑल ओव्हर फंक्शन काय त्याचं, एक्झिक्युशन आहे. ओके, पॉलिसीचं एक्झिक्युशन करणं. ओके, तर आता त्याच्यामध्ये पहिला मुद्दा काय बघा, प्रोव्हाइड्स द टेक्निकल ऍडवाइज. कसला ऍडवाइस, टेक्निकल ऍडवाइस. ओके, पुढचा प्रिपेअर द बजेट ऑफ डिपार्टमेंट. बजेट ऑफ डिपार्टमेंट आहे बरं का, सेक्रेटरीज काय करायचे, राज्याच्या लेवलचं बघायचे, हे त्याचं डिपार्टमेंट असणार आहे, त्याचं ते करतोय. पुढे एक्सरसाइज डिसिप्लिनरी पॉवर ओव्हर द सबऑर्डिनेट. हे कुणी करतं, हे कुठल्याही विभागात आलं तरी बरोबर असणार आहे. पुढे रेंडर्स ऍडवाइस टू द MPSC. आता ह्या ज्या पोस्ट आहेत, आता फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलो की एक्झिक्युटिव्ह पोस्ट आपल्याला घेतली, ऍग्रिकल्चर लेबर कमिशन आहे आपल्याकडे, किंवा लेबर कमिशनर आहे, किंवा DDI आहे, तर तिथं आम्ही भरती करत असताना तुमची अपेक्षा काय आहेत, मुलांकडनं कुठली अपेक्षा असली पाहिजे, मग तुमचं जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया असतात त्याच्याबद्दलचं जे गायडन्स किंवा ऍडवाइस ते त्या स्टेट MPSC ला देऊ शकतात. त्यामुळे हा मुद्दा आहे. आणि अजून एक लक्षात घ्या, ऍडवाइस हा शब्द ठीक आहे ना, याच्यात काय असं वेगळं आहे, ते कुणी कुणाकडून ऍडवाइस घेऊ शकतो, जो ऍडवाइस ज्याला कॅपेबल आहे त्याच्याकडून मी ऍडवाइस घेत असेल तर त्याच्यावरती विनाकारण चूक करायचं नाही. पुढे इन्स्पेक्ट द इम्प्लिमेंटेशन ऑफ वर्क बाय द डिपार्टमेंट स्टाफ. हे बरोबर आहे, डायरेक्टर आहे त्याचं जे इम्प्लिमेंटेशन होतं ना, तो पाहणं स्वाभाविक आहे. अलोकेट द ग्रँट अँड मेक बजेट रिअप्रोप्रिएशन. हे थोडंसं वेगळं वाटतं. अलोकेट ग्रँट म्हणजे
त्याच्या त्याच्या डिपार्टमेंटच्या बाबतीत असू शकतं. जेव्हा हा वाक्य येईल तेव्हा विचार करा की त्याच्या डिपार्टमेंटमध्ये हा करू शकतो का. ओके, तर ते बरोबर आहे. आपल्याला जनरली वाटतं की अरे हे काम एकतर मंत्रालयात असलं पाहिजे किंवा सेक्रेटरीचं असलं पाहिजे. पुढे मेक अपॉइंटमेंट, ट्रान्सफर अँड प्रमोशन ऑफ द सबऑर्डिनेट. सबऑर्डिनेट हा शब्द आला की असणारच आहे तो. पुढे ऑर्गनाइज द इन सर्व्हिस ट्रेनिंग. ट्रेनिंग पण तो ऑर्गनाइज करतो. ओके, पुढचा 10वा मुद्दा बघा, कॅरी आउट डिपार्टमेंटल रिसर्च. ओके, 11वा मुद्दा आहे अकॉर्ड सँक्शन टू द ऑफिसर्स टू अटेंड द कॉन्फरन्स अदर दॅन इंटरस्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि इंटरस्टेट वाल्या जे काही कॉन्फरन्स असतात त्या सोडून इतर कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी तो त्यांना त्याच्या डिपार्टमेंटमधल्या लोकांना सँक्शन करतो. हे पण स्वाभाविक आहे. ओके, इथं असा कुठलाच पॉईंट नाही. फक्त तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं की अलोकेट ग्रँटच्या बाबतीतलं, रेंडर अडवाइस टू द एमपीसीच्या बाबतीतलं, बाकी काही नाही. आणि अडवाइस मध्ये टेक्निकल अडवाइस आहे ती लक्षात घ्या. ओके, पॉलिसी मेकिंगची नाही, एक्झिक्युशनच्या बाबतीतली ती टेक्निकल अडवाइस आहे. ओके, आता आपण येऊया डिव्हिजनल कमिशनर कडे. ओके, डिव्हिजनल कमिशनर कडे बघा, फर्स्ट क्रिएटेड बाय द लॉर्ड बेंटिंग. लॉर्ड बेंटिंगने सुरुवातीला ते क्रिएट केलं होतं 1839 ला बेंगॉलमध्ये डिव्हिजनल कमिशनर. ओके, आपण हा मुद्दा ह्याच्यामध्ये पण बघितलाय, डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये पण बघितला होता. ओके, तर 1839 ला नाही, तिथं 33 ला होता आणि तिथे वेगळी पोस्ट त्यांनी तयार केलेली होती. तो डिव्हिजनल लेवलचा ऑफिसर, आपण त्याला डेप्युटी कलेक्टरच्या लेवलला जोडू शकतो. ओके, हा डिव्हिजनल कमिशनर आहे. हे 1839 बेंगॉलमध्ये त्यांनी तयार केलं होतं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स साठी स्टेटचे डिव्हिजन पाडले. हे स्टेटचे डिव्हिजन आहेत. तिथं आपण 33 ला जे बघितलं ते डिस्ट्रिक्टचे डिव्हिजन होते. इच डिव्हिजन कन्सिस्ट 4 ते 6 डिस्ट्रिक्ट. ते ठीक आहे. डिव्हिजन्स बघा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एरिया बिटवीन डिस्ट्रिक्ट अँड स्टेट. बरोबर आहे. ओके, डिस्ट्रिक्ट आणि स्टेटच्या मध्ये, म्हणजे आता कलेक्टर आणि सेक्रेटरी त्यांच्या मध्ये कोण असतो, हा डिव्हिजनल कमिशनर असतो. ओके, डिव्हिजन चा जो ऑफिसर असतो आपण त्याला डिव्हिजनल कमिशनर म्हणतो. इंटरमिडिएट ऑफिसर इन द हायरार्की बिटवीन द डिस्ट्रिक्ट कलेक्टर अँड स्टेट सेक्रेटरीएट. ओके, हे डिव्हिजनल कमिशनरचा मुद्दा आपल्याला तो माहिती आहे की आपल्याकडे 6 डिव्हिजन आहेत, 6 डिव्हिजनल कमिशनर असतात. ओके, पुढे ऍक्ट ऍज अ सुपरवायझर अँड डायरेक्टोरियल ऑफिसर. ओके, सुपरवायझर आणि डायरेक्शन द्यायचं तो काम करतो. ही पोस्ट सर्व स्टेटमध्ये आहे एक्सेप्ट कुठे नाही बघा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळा, राजस्थान, गुजरात. ओके, तर आता ते लक्षात ठेवण्यासाठी गुजरात रक्तकांड असं लक्षात ठेवलेलं आहे. ओके, हे 5 स्टेट आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. कलेक्टर डायरेक्टली डील्स विथ स्टेट सेक्रेटरीएट. कलेक्टर डायरेक्टली डील्स विथ स्टेट सेक्रेटरीएट. या राज्यांमध्ये मध्ये कोणच नाहीये, मध्ये डिव्हिजनल कमिशनरच नाहीये. ही डायरेक्टली सेक्रेटरीएटला रिप्रेझेंट करतात. ओके, आता इथं गुजरात आलं त्याच्यामुळे खाली रक्तकांड आलंय. तिथं महाराष्ट्र असला तर मी महाराष्ट्र केलं असतं. त्यामुळे असं गुजरातशी काही संबंध नाही, ते जोडून आलेलं असल्यामुळे लक्षात घ्या. ओके, पुढचा मुद्दा फंक्शन्स कडे आपण जाऊया. फंक्शन्स बघा, जरी डिव्हिजनल कमिशनरला डिव्हिजनचा हेड असला तरी एंटायर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ डिव्हिजन इज नॉट सब्जेक्ट टू हिज कंट्रोल अँड सुपरविजन. तो डिव्हिजनचा हेड आहे, याचा अर्थ सगळं त्या डिव्हिजनचं एक्झिक्युशन आणि ऍडमिनिस्ट्रेशन त्याच्या हातात आहे असं नाही. त्याचा रोल काय आहे, कोऑर्डिनेशन टाईपचा, ऍडवाइस टाईपचा. ओके, वरती आपण हा मुद्दा बघितला होता, काय रोल होता त्याचा, सुपरविजन आणि डायरेक्टोरियल. एक्झिक्युटिव्ह दिलं तर मुद्दा नाही, तो एक्झिक्युशन कोण करणार आहे, त्या जिल्ह्याचे कलेक्टर करणार आहेत. कलेक्टर इज द एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, यांच्यात फक्त कोऑर्डिनेशन करणं. डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट सुद्धा मोस्ट ऑफ टाइम तसंच काम करते. तहसीलदार तिथे कसं असतात, एक्झिक्युटिव्ह असतात, त्यांच्यातलं सुपरविजन आणि डायरेक्शनचं काम हे डेप्युटी कलेक्टरचं असतं. ओके, जेव्हा तो एसडीओ म्हणून एसडीएम म्हणून जातो तेव्हा. ओके, आला हा लक्षात. आता हीच ज्युरिस्डिक्शन बघा, त्याच्या ज्युरिस्डिक्शन कुठे, इन जनरल डिव्हिजनल कमिशनर कडे कुठले रोल दिले जातात, रेव्हेन्यू, लॉ अँड ऑर्डर, डेव्हलपमेंट. या तिन्ही बाबतीमध्ये त्याचा ऍडवाइसच्या आणि कोऑर्डिनेशनच्या बाबतीतले रोल आहेत. पुढे, ही इज द हायेस्ट एक्झिक्युटिव्ह अथॉरिटी इन द डिव्हिजन. ही गाईड, कंट्रोल अँड सुपरवाइज. ओके, नावात आहे ही इज द हायेस्ट एक्झिक्युटिव्ह अथॉरिटी, पण पुढे काय म्हणलंय, ही गाईड्स, कंट्रोल्स अँड सुपरवाइज. ओके, कुणाला, कलेक्टरला,
सीईओ ऑफ झेडपी, एसपी सुद्धा आला इथे. ओके. आणि म्युन्सिपल काउन्सिलला सुद्धा या सगळ्यांना तो गाईड करतो, सुपरवाइज करतो आणि कंट्रोल करतो. ओके. पुढचा मुद्दा आपण बघूया, रिजनल ऑफिसर्स कडे आता आपण जाऊया. ओके. सेक्रेटरीएट झाले, डायरेक्टोरेट झाले, डिव्हिजनल कमिशनर झाला, डिव्हिजनल कमिशन झाला. आता आपण रिजनल ऑफिसर्स कडे येऊया. ओके. मेनी एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट्स, डायरेक्टोरेट्स हे रिजनल ऑफिसेस मध्ये डिवाइड केलेले जातात. एक्झिक्युटिव्ह काही डिपार्टमेंट्स आहेत, ओके, किंवा डायरेक्टोरेट्स आहेत. आपण डायरेक्टोरेट बघितलं, महाराष्ट्राच्या बाबतीत कृषीच्या बाबतीमध्ये एक डायरेक्टोरेट असणार आहे, डायरेक्टोरेट ऑफ ऍग्रिकल्चर. मग त्याचं इम्प्लिमेंटेशन ते खाली रिजनल ऑफिस तयार करतात. ओके. आता तुम्ही पोस्टाच्या बाबतीत पण बघितलं असेल, तसं पण आहे. आणि पोलिसांच्या बाबतीमध्ये पण रेंज म्हणतात येतं, रेंज असतो बघा, त्या रेंजला आपण एक आयजी लेवलचा ऑफिसर. तसं यात आपण एक एक बघूया. रिजनल ऑफिसेस 3 किंवा 7 डिस्ट्रिक्ट साठी असतात. ओके. वरच्या बाबतीमध्ये जो डिव्हिजनल कमिशनर आहे तोच इथे आहे, बट हे यांचा त्यांच्या विभागाच्या संबंधित रोल असणार आहे. त्याच्याकडे पण काही डिस्ट्रिक्ट होते, याच्याकडे पण काही डिस्ट्रिक्ट आहेत, बरोबर आहे. कंपॅरिझन करा, तो सुद्धा काइंड ऑफ रिजनल ऑफिसर आहे, पण त्याला नाव आपण काय दिले, डिव्हिजनल कमिशनर असं नाव दिले. आता रिजनल ऑफिसरची काही उदाहरणं आपण बघूच. रिजनल ऑफिसर्स बघा, ऑफिसर्स इमिजिएटली लेवल ऑफिसर बिटवीन स्टेट हेडक्वार्टर्स अँड डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर. सेम आहे. डिव्हिजनल कमिशनरला आपण काय बघितलं, कलेक्टर अँड सेक्रेटरी. इथं काय आहे, स्टेट हेडक्वार्टर आणि डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर मधला. ओके. उदाहरण बघा, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस, रेंज ऑफिस. ओके. म्हणजे आता डीजीपी कोण आहे, आपला महाराष्ट्राचा प्रमुख पोलिसांचा विचार केला तर. ओके. त्याच्या खाली आपल्याला माहिती आहे एसपी असतात जिल्ह्याला. ओके. या दोघांच्या मध्ये कोणतरी असलं पाहिजे ना, मग त्या जिल्ह्यांच्या मध्ये रेंज ऑफिस आहे. हा जो रेंज ऑफिसर असणार आहे त्याला आपण डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस काय म्हणतो आपण त्यांना, डीआयजी. डीआयजी लेवलचा ऑफिसर जो असतो या एसपीन वरती कोऑर्डिनेशन करण्याचं काम करतो. ओके. पुढं कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट, चीफ कन्झर्वेटर असणार तो आपण बघा रेंज ऑफिस आणि सर्कल ऑफिसच्या मध्ये और सर्कल ऑफिसला असतो. ओके. आपल्याकडे आरएफ पोस्ट आहे. ओके. तर ही रेंज ऑफिसरची पोस्ट आहे ना ती. ओके. कन्झर्वेटर फॉरेस्टच्या बाबतीत, किंवा त्याला काही ठिकाणी सर्कल ऑफिस पण म्हणतात. ओके. पुढे सुप्रिंटेंडंट इंजिनियर ऑफ पब्लिक वर्क, हा सर्कल ऑफिसर आहे. ओके. हे सगळे जे ऑफिसर्स आहेत हे डिस्ट्रिक्ट आणि जिल्ह्याच्या मध्ये काम करणार आहेत आणि त्यांना त्यांच्या डिपार्टमेंटनुसार वेगवेगळी नावं आहेत. ओके. सुप्रिंटेंडंट ऑफ इंजिनियर ऑफ पब्लिक वर्क्स. पुढचा आहे रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर, डेप्युटी डायरेक्टर ऑफ ऍग्रिकल्चर. ओके. वरती कोण असणार आहे, डायरेक्टर ऑफ ऍग्रिकल्चर असेल. ओके. त्याच्यावरती त्याच्यामध्ये डेप्युटी डायरेक्टर आला, त्याच्या खाली डिस्ट्रिक्टचा डायरेक्टर असणार आहे. ओके. जॉईंट डायरेक्टर ऑफ एनिमल हजबंडरी, रिजनल जॉईंट डायरेक्टर ऑफ एज्युकेशन, सुपरिंटेंडंट इंजिनियर ऑफ इरिगेशन. ओके. आता हा मुद्दा काय आपण घेतलाय, तर आपल्याला विचारलं की खालीपैकी कोण रिजनल ऑफिसर आहे, जर विचारलं गेलं तर आपल्याला या पोस्ट लक्षात असल्या पाहिजेत. ओके. एक्झॅक्टलीच असलं पाहिजे का नाही, ऍटलीस्ट आपल्याला एक अंदाज असला पाहिजे की हा इथे असू शकतो. ओके. पुढचा रिजनल ऑफिसर बघा, लिमिटेड अँड रिलेटेड टू द कन्सर्न ऑफिसशी संबंधित फंक्शन असतात. ओके. लिमिटेड फंक्शन आहे तसा आणि रिलेटेड टू कन्सर्न ऑफिस. आता नावातून बघा, याचा वरती आपण बघितलं एक इरिगेशनचा आहे, हा एज्युकेशनचा आहे, एनिमल हजबंडरीचा आहे, ऍग्रिकल्चर. तर त्यांचा रोल त्यांच्या विषयाशी संबंधित आहे. ओके. पुढे डिव्हिजनल ऑफिसर्स मल्टी फंक्शनल आहे. डिव्हिजनल कमिशनर बघितलो आपण, तो मल्टी फंक्शन, त्याच्याकडे आपण काय दिलं, रेव्हेन्यू होता, डेव्हलपमेंट होतं, लॉ अँड ऑर्डर पण होता. ओके. ते मल्टी फंक्शन आहे. हे रिजनल ऑफिसर त्यांचा विषय बघतात फक्त, ऍग्री झालं, एनिमल हजबंडरी झालं, इरिगेशन झालं. हा दोघांतला एक मुख्य फरक आहे. पुढचा मुद्दा, टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन ऑफ रिजनल ऑफिसर ऑफ व्हेरियस एक्झिक्युटिव्ह नॉट कोटर्मिनस. ओके. टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन ऑफ रिजनल ऑफिस ऑफ व्हेरियस एक्झिक्युटिव्ह नॉट कोटर्मिनस म्हणजे काय, आता एनिमल हजबंडरीच्या बाबतीतला हा सुपरिंटेंडंट आहे, सॉरी जॉईंट डायरेक्टर आहे, आणि ऍग्रिकल्चरचा डेप्युटी डायरेक्टर आहे. या दोघांचा एरिया एकच असेल असं काही नाही. ओके. आता समजा की ऍग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये एक डेप्युटी डायरेक्टर आपण जर घेतला, ओके, त्याला काही जिल्हे दिले, 4-5 जिल्हे दिले असतील. ओके. 5 जिल्ह्याचा तो हेड झाला. याचा अर्थ असा नाही की एनिमल हजबंडरीचा जो जॉईंट डायरेक्टर आहे त्याला पण तेच जिल्हे दिले पाहिजे, ते त्यांच्या वर्कनुसार आहे. त्याच्याकडे कदाचित त्याच्याहून जास्त जिल्हे असतील किंवा कमी जिल्हे असतील. त्यामुळे हा मुद्दा आहे
की त्यांचं जे ज्युरिस्डिक्शन आहे ते को टर्मिनस नाही टेरिटोरियल जर विचार केला तर. ऑफकोर्स आहे ते डिपार्टमेंट ठरवेल ना किती मोठं रिजन द्यायचं किंवा नाही. ओके, हा एक साधा पॉईंट आहे, लक्षात येण्यासारखा पॉईंट आहे. ओके, आलं का तुमच्या लक्षात? असं नका असं सेंटेन्स आलं तर चुकीचं म्हणा की या ऑफिसरचं एरिया जो आहे टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन एरिया जो आहे तो टर्मिनस को टर्मिनस आहे असं स्टेटमेंट आलं की त्याला आपल्याला चुकीचं करायचं आहे. ओके, कारण या डिपार्टमेंटचा एकमेकांशी संबंधच नाहीये ना. हे डिपार्टमेंट इंडिपेंडेंटली ऑटोनॉमसली काम करतात, मग ते ठरवतील काय ते. हा, ऍक्सिडेंटली कधी कधी एकत्र पण असू शकतं, सेम पण असू शकतं, असेलच असं नाही. ओके, पुढचा मुद्दा बघा. डिव्हिजनल कमिशनरच्या डिव्हिजन्सही ते को टर्मिनस नसतात. ऑफकोर्स नसले पाहिजेत. डिव्हिजनल कमिशनरचं तर पूर्ण वेगळंच आहे यांच्यापेक्षा, त्यामुळे यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या डिपार्टमेंटनुसार त्यांचा एरिया वेगळा, डिव्हिजनल कमिशनरचा पण एरिया वेगळा आहे. ओके, पुढे बघूया. ओके, हेड ऑफ रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ डिव्हिजन. आता हा जो मुद्दा आहे ना, हा खालचा मुद्दा आपण डिव्हिजनल कमिशनर डायरेक्टरच्या बाबतीत बघत होतो ना. हा डिव्हिजनल कमिशनरच्या बाबतीतला मुद्दा, हा जो बघतोय ते डिव्हिजनल कमिशनरचा मुद्दा आहे. हे 3 पेजेस आपले खालीवर झाले, ते बघून घ्या. ओके, हेड ऑफ रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन डिव्हिजन हिअर अपील अगेन्स्ट द कलेक्टर ऑर्डर. ओके, आता आपण रिजनल ऑफिसर्स बघितलो आणि आता जे बघतोय आपण हे पुन्हा डिव्हिजनल कमिशनरच्या बाबतीतलं बघत आहोत. ओके, हे स्कॅन करत असताना पेजेस खालीवर झालेले आहेत. ओके, आता पुन्हा आपण डिव्हिजनल कमिशनर कडे येतोय. हेड ऑफ रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ डिव्हिजन. ओके, तर हिअर अपील अगेन्स्ट द कलेक्टर्स ऑर्डर. कलेक्टरच्या ऑर्डरच्या आपण पंचायत राज बघत असताना बघितलं बघा, इलेक्शनच्या बाबतीतलं काही जर डिसिजन कलेक्टर दिला असेल तर त्याच्या विरोधात आपण कुठे जातो? विभागीय आयुक्तांकडे. हे विभागीय आयुक्त. पुढे चीफ कोऑर्डिनेटर ऑफ डिव्हिजन लेवल, ते ठीक आहे. एन्श्युअर्स द प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ डेव्हलपमेंटल स्कीम. डेव्हलपमेंटल स्कीम आलं पाहिजे कारण त्याकडे 3 एरिया होते, डेव्हलपमेंट, रेव्हेन्यू आणि लॉ अँड ऑर्डर. पुढचा इंट्रा डिपार्टमेंटल डिस्प्यूट सेटल करणे. त्याच्या पुढे हेड ऑफ लॉ अँड ऑर्डर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द डिव्हिजन. हेड ऑफ लॉ अँड ऑर्डर पण म्हटलंय, आपल्याला वाटत नाही बट ही इज अ हेड ऑफ लॉ अँड ऑर्डर ऑफ दॅट डिव्हिजन. ओके, कारण त्याच्या अंतर्गत लॉ अँड ऑर्डर पण होतं. रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनन्स ऑफ पीस अँड जेल इन डिव्हिजन. ओके, पीस आणि जेलचं ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा तो त्याच्या डिव्हिजन मधला बघतो. पुढे सुपरवाइज द फंक्शनिंग ऑफ द पंचायत राज बॉडीज अँड म्युन्सिपालिटी इन्स्टिट्यूशन इन द डिव्हिजन. सुपरविजनचं काम त्यांच्यावरती सुद्धा याच आहे. ओके, हे आपल्या डिव्हिजनल कमिशनरच्या बाबतीतले मुद्दे होते. तर अशा प्रकारे आपला सिलेबस तरी कंप्लीट झालेला आहे. सेक्रेटरिएट हा चॅप्टर आपण काल आणि आज थोडा बघितला. त्याच्या आधी आपण IAS, IPS, ऑल इंडिया सर्व्हिस, MPSC, UPSC या सगळ्या गोष्टी बघितलो. सेक्रेटरिएट वरती 2 ते 3 प्रश्न नक्की असतात की त्याचं वेटेज पण आता वाढत चाललेलं आहे. एकंदरीत 10 ते 12 मार्काचा हा टॉपिक आहे. आता आपण PYQ बघू. काही PYQ आहेत ते आपण लिहून घेतले, ते बघूया कन्फ्युजन होऊ नये म्हणून. 2017चा जो प्रश्न आहे तो बघा. कलम 311 अंतर्गत सनदी सेवकांना त्यांच्या पदाच्या कार्यकालाबाबत संरक्षण देण्यात आले आहे. आपल्याला वाटतं की देण्यात आले. आपण काय बघितलं 311 मध्ये? 310 मध्ये काय होतं? प्लीजर, डॉक्ट्रिन ऑफ प्लीजर होतं. आणि 11 मध्ये काय होतं? रिस्ट्रिक्शन ऑन द डॉक्ट्रिन ऑफ प्लीजर होतं. ओके, मग त्यामुळे आपल्याला वाटू शकतं की संरक्षण आहे बट ते ऍक्च्युअली संरक्षण नाही असं MPSC ला वाटतं. त्यामध्ये स्टेटमेंट चुकीचं म्हणते. आता 311चं इंटरप्रिटेशन तुम्ही कराल तसं आहे. 11 मध्ये आपल्याला काय होतं की त्यांना तडकाफडकी काढू शकत नाही तुम्ही. त्यांना एक वेळा तर तुम्ही ऐकलं पाहिजे. आधी 2 वेळा होतं, नंतर आपण 1 वेळा केलेलं आहे. आणि त्यांना काढायचं असेल तर जो अपॉइंटिंग ऑथॉरिटी आहे तोच काढला पाहिजे, हे पण आपण बघितलं होतं. मग एका अँगलनं ते संरक्षण आहे ना, मग त्यामुळे कुणी सुद्धा संरक्षणच आहे असंच लिहिलं असतं. त्यामुळं हे मुद्दामून मी लिहून घेतलं. ज्या गोष्टी MPSC आपल्या कॉन्सेप्टच्या बाहेर जाते त्या गोष्टी आपल्याला त्या लक्षात घ्यायच्या आहेत. इथे त्यांनी गडबड केली आहे. खाली कार्यकालाबाबत संरक्षण नसून मनमानी पद्धतीने डिसमिस, रिमूव्हल आणि रिडक्शनच्या बाबतीतलं संरक्षण आहे असा तसा अर्थ MPSC ने काढला आहे. आता पेपर सेटरला जे वाटतं तसं वाटलं तर तो म्हणतोय. खूप लोकांनी तेव्हा क्लेम पण केलं की आहेच की संरक्षण. ओके, मग नंतर सगळ्या लोकांनी असा एक अर्थ काढला की MPSC ला असं वाटत असावं, त्याच्यामुळे हे खालचं स्टेटमेंट आहे. ओके, पुढे 2017 मध्ये पुन्हा प्रश्न बघा. 311 अंतर्गत सनदी सेवकांना मिळालेले संरक्षण खूपच अधिक आहे. आता हे ठीक आहे, खूपच हा शब्द त्यांनी टाकलाय ना. एक तर आधी 2 होतं, 2दा हिअरिंग होती ना, आता एकदा झाली, त्यामुळे खूपच अधिक नाही. ठीक आहे. ओके, त्यामुळे हे स्टेटमेंट आपण चुकीचं करू शकतो. ओके,
अधिक नसून काही प्रमाणात संरक्षण आहे. आता 2017 मधलेच हे दोन प्रश्न आहेत ना, म्हणजे दोन स्टेटमेंट आहेत, दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी आहेत बघ. इथं काय म्हणते, खूपच अधिकले चूक आहे, मग अधिक असेल किंवा ठीक असेल याला तो बरोबर म्हणला असता. ओके, आणि वरचं स्टेटमेंट मध्ये काय म्हणतो, कार्यकालाबाबत संरक्षण देण्यात आले नाही म्हणतो. म्हणजे दोन्ही कॉन्ट्राडिक्टरी आहेत. पण आता असे एक दोन प्रश्न गॅरंटेड असणार आहेत. ओके, आणि 4-5 प्रश्न असे असतात की जे आपल्याला वाटतात ते एमपीएससीला वाटत नाही, तशी उत्तर नेहमी असतात. काही काही प्रश्न तर उत्तर आयोगाने आधी एक दिले नंतर एक वेगळं दिलं. आपला जो फूड सिक्युरिटी ऍक्ट जो आहे, आपला फूड सिक्युरिटी ऍक्ट, त्याची उत्तर दोनदा वेगवेगळे आहेत एमपीएससीचे. आदल्या वर्षी एक दिले, पुढच्या वर्षी वेगळेच दिले. ओके, तर असं कधी कधी होतं. ठीक आहे, 600 प्रश्न सेट करायचे असतात, 700 प्रश्न, त्यातनं एखादी दुसरी चूक होत असते. ओके, ऑल इंडिया सर्व्हिसेस आपण बघूया पुढे. आता 2016चा प्रश्न बघा. 309 SC आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या नोकर वर्गास लागू नाही आहे ना. आपण पब्लिक सर्वंट्स बद्दल बघितलं, हे पूर्ण वेगळे आहेत. यांचा संबंध 309च्या आर्टिकल मध्ये येत नाही. ओके, पुढे 13चा प्रश्न आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या बाबतीतला प्रश्न आहे का, EICच्या आरंभीच्या काळापासून कोणत्या सेवांचा दीर्घ इतिहास आहे. सॉरी, ईस्ट इंडिया कंपनी बरं का ते, ईस्ट इंडिया कंपनीच्या आरंभीच्या काळापासून कोणत्या सेवांचा दीर्घ इतिहास आहे. ओके, जेव्हा आपण ऑप्शन्स बघू ना, हा प्रश्न आपण जेव्हा बघू तेव्हा आपल्याला आयडिया येईलच कसं उत्तर काढायचं. पण हे आताही लक्षात ठेवा की सगळ्यात जुनी सेवा किंवा दीर्घकाळ असणारी, दीर्घ इतिहास असणारी सेवा कुठली आहे, सिव्हिल आणि मेडिकल सर्व्हिस. ओके, कॉमन सेन्स पण आहे. ओके, मेडिकल सर्व्हिस तर खूप आधीपासून पण असणार आहे, भारतीय सर्व्हिस पण असेल ब्रिटिशांच्या आधीपासून पण. ओके, पुढे बघा, सार्वजनिक सेवांचा एक सिक्वेन्स लक्षात घ्या. ओके, इंडियन सर्व्हिस ऑफ इंजिनिअरिंग 1892चे, ओके, आपल्या भारतात स्थापन झालेली. इंडियन मेडिकल सर्व्हिस 1897ची आहे. इंडियन एज्युकेशन सर्व्हिस 1906ची आहे. इंडियन ऍग्रिकल्चरल सर्व्हिस 1907ची आहे. खालच्या दोन्ही आपण बघितले, आपल्या नोट्स मध्ये होत्या. 6-7 आपण लक्षात ठेवलं होतं ना. ओके, एज्युकेशन सर्व्हिसला 6 आपण कसं लक्षात ठेवलं, 6वीत मी पहिलीला जातो. ओके, आणि ऍग्रिकल्चर सर्व्हिस 7-12चा 7 आपण लक्षात ठेवला होता. ओके, 2015ला प्रश्न होता. ऑल इंडिया सर्व्हिसचे नियंत्रण आणि व्यवस्थापन हे केंद्र शासनाच्या 2 वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडे आहे. 2 आहे का, 3 आहे ना. IAS कुणाकडे आहे, पर्सनल मिनिस्ट्रीकडं. IPS कुणाकडे आहे, होम मिनिस्ट्रीकडनं. आणि फॉरेस्ट कुणाकडे आहे, एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज मिनिस्ट्रीकडे येतं. त्यामुळे ते स्टेटमेंट चुकीचं. सध्या AIS म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये 28 कॅडर किती आहेत, 24 कॅडर, बरोबर आहे. त्यामुळे ते स्टेटमेंट सुद्धा चुकीचं आहे. पुढचं स्टेटमेंट बघा. IPS ची संख्या IAS पेक्षा अधिक असते. कुणाची जास्त असते, IAS ची संख्या जास्त असते. त्यामुळे हे चुकीचं आहे. 16चा प्रश्न बघा. ऑल इंडिया सर्व्हिस या अखिल भारतीय स्तरावरती समान शैक्षणिक पात्रता आणि एकच वेतन श्रेणीने भरती केले जातात, बरोबर आहे. हा मुद्दा आहे. IAS ऑफिसर कुठल्याही राज्यात असू दे, त्याला समान इमोल्युमेंट, सॅलरी वगैरे काय ते मिळत असतात. ओके, 18चा प्रश्न बघा. ऑल इंडिया सर्व्हिस मधील सदस्यांच्या सेवा शर्ती भरतीचे नियमन हे केवळ संसदेच्या कायद्यांद्वारेच नियमित करता येतात, बरोबर आहे. संसदच करू शकते. राज्य शासनाशी सल्लामसलत न करताही नियम बनवण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. असे स्टेटमेंट नेहमी चुकीचं करायचं. ओके, सल्लामसलत करायला काय हरकत आहे, ते ऑफिसर स्टेटमध्ये जाऊन काम करणार आहेत ना, तर सल्लामसलत केलंच पाहिजे त्यांना. त्यामुळं केलंच पाहिजे पण चुकीचं आहे, करायला काय हरकत आहे, इतकं लक्षात घ्या. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढे, ऑल इंडिया सर्व्हिसतील सदस्यांची नियुक्ती आणि नियंत्रण केंद्र शासनाद्वारे करण्यात येत असल्याने राज्यांवरती नियंत्रण निर्माण करणारी अतिरिक्त एजन्सी म्हणून ही सेवा कार्य करते. हे स्टेटमेंट आपल्याला चुकीचं वाटू शकतं, बट हे कुणाचं तरी मत असणार आहे, असं ते मत त्यांनी इकडे काढून टाकलेलं आहे. ओके, ठीक आहे. फ्लूइड वगैरे बाहेर यायचं, जपून बघा जरा, आपलं कूलिंग काही फ्लूइड असेल तर बाहेर येऊ शकतो. इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस कधीची आपली, 1966 आहे. ओके, 18चा मुद्दा बघा. आता हे जे तुम्ही लिहिलं ना, हे तुम्ही प्रॅक्टिस फॉलो करा. तुम्ही जेव्हा PYQ सॉल्व्ह करसाल ना, तेव्हा तुमचे जे चुकतात, वारंवार चुकतात, कारण आपल्या कॉन्सेप्टचं उलट काहीतरी चाललेलं असतं, तर ते लिहून घ्यायचं प्रॅक्टिस करा. आणि आहे तसं प्रश्नाच्या स्वरूपातल्या त्या प्रश्नावरून नोट्स नका काढू, प्रश्न आहे तसा लिहा. मग तुम्हाला प्रश्न सोडवायचं फिलिंग येतं, ते तुम्ही ते पुन्हा चूक करणार नाही. पुढे 1955 मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाने भारतीय म्हणजे किंवा इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, इंडियन मेडिकल अँड हेल्थ सर्व्हिसची शिफारस केली होती. बघितले आपण हे. ओके, लक्षात ठेवा, फेम लक्षात ठेवा, FEM, फॉरेस्ट, इंजिनिअरिंग अँड मेडिकल.
ओके. पुढे 1964 मध्ये राज्यसभेने या वरील सेवांचा ठराव मंजूर केला होता. कधी केला होता? 61 ला केला होता. 63 ला केला होता का? आपल्या नोट्स मध्ये 63 आहे. 63 किंवा 61 असेल बघा. या पीवायक्यूच्या बुक मध्ये त्यांनी 61 दिलं असेल आणि आपल्या नोट्स मध्ये मात्र ते 63 आहे. म्हणजे जास्त योग्य 63 असायला हवं. पुढे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची निर्मिती 66. पुन्हा तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरं चुकलंय. फिफ्थ पे कमिशनने, 5व्या पे कमिशनने इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस, इंडियन मेडिकल आणि हेल्थ सर्व्हिसेस शिफारस केलेली आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल आणि हेल्थ या सर्व्हिसेसची शिफारस त्या पुनर्रचना आयोगानं पण केली आहे आणि 5व्या पे कमिशननं पण केलेली आहे. आणि आयोगाच्या बाबतीमध्ये एक एक्स्ट्रा काय, इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे, सॉरी फॉरेस्ट सर्व्हिस एक एक्स्ट्रा आहे. 18चा प्रश्न बघा. ऑल इंडिया सर्व्हिसच्या ऑफिसरचे वेतन तसेच निवृत्ती वेतन राज्य सरकारच देते. ओके, बरोबर आहे का? इकडे आल्यानंतर आपणच देतो ना ते. फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिस ऑफ इंडिया कोण आहेत? लॉर्ड कॉर्नवॉलिस. फादर ऑफ ऑल इंडिया सर्व्हिस कोण आहेत? सरदार वल्लभभाई पटेल. 2019चा प्रश्न बघा. The power to impose the penalties like compulsory retirement, removal, dismissal against the officer of all India services are only with central government. Okay, बरोबर आहे. त्यांना डिसमिस करण्याची पॉवर सेंट्रल गव्हर्नमेंट कडेच आहे. दुसरा, द डिफरन्स बिटवीन रिमूव्हल अँड डिसमिसल इन दॅट द फॉर्मर डिस्क्वालिफाईज फॉर फ्युचर एम्प्लॉयमेंट अंडर द गव्हर्नमेंट अँड लेटर डज नॉट. काय डिफरन्स आहे रिमूव्हल आणि डिसमिसल मध्ये? ओके, रिमूव्हलच्या बाबतीमध्ये काय आहे, डिसमिसलच्या बाबतीमध्ये विषय संपलाय. आणि इथं काय केलंय? उलट केलेलं आहे. त्यामुळे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. तिसरं काय आहे? द स्टेट गव्हर्नमेंट हॅव राईट्स टू ट्रान्सफरिंग अँड सस्पेन्शन ऑफ ऑल इंडिया सर्व्हिस ऑफिसर. असायला पाहिजे ना, ट्रान्सफर होतं आपल्याकडे, आपण बघतो तर आहे. त्यामुळे पहिलं आणि तिसरं बरोबर आहे. दुसऱ्यामध्ये रिमूव्हल आणि डिसमिसलचा अर्थ किंवा डेफिनेशन त्यांनी उलटी केलेली आहे. केंद्रीय सेवांच्या बाबतीतलं बघा. पुढे चुकीची जोडी आपल्याला ओळखायला सांगितलं. 18चा प्रश्न होता. इंडियन कॉस्ट अँड अकाउंट सर्व्हिस कुठे येतं? वित्त मंत्रालय आहे, बरोबर आहे. पुढे इंडियन कस्टम अँड एक्साइज सर्व्हिस कुठे आहे? पुन्हा वित्त मंत्रालय आहे. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस वित्त मंत्रालय. इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस वित्त मंत्रालय येत नाही. कुठे येतं? कॅग ऑटोनॉमस आहे. ओके. पुढचा मुद्दा. संविधानाच्या प्रारंभी अँग्लो इंडियनची नियुक्ती 15 ऑगस्ट 47 प्रमाणेच पुढीलपैकी कोणत्या विभागात केल्या जात होत्या? ओके. सुरुवातीला काही अँग्लो इंडियन आपल्याकडे असणार आहेत ना आपल्या सर्व्हिसमध्ये, मग त्यांना संरक्षण देण्यासाठी आपण त्यांना काही विभागात पुन्हा अपॉइंटमेंट करायला सुरुवात केली. तर ते कुठले कुठले डिपार्टमेंट आहेत? रेल्वे, कस्टम, पोस्टल अँड टेलिग्राफ. हे सीआरपी या डिपार्टमेंट. जर इन्कम टॅक्स मध्ये नाही. ओके, इन्कम टॅक्स पण आपल्याला वाटू शकतं. ऑल ऑफ दी अबव असेल तर आपण चुकलो असतो, पण त्यांना इन्कम टॅक्स मध्ये आपण अलाउड केलं नव्हतं. ओके, ठीक आहे. तर हे प्रश्न पण आपले बघून झालेले आहेत. तुम्ही आता एक थोडासा ब्रेक घ्या, त्यानंतर आपण काय म्हणताय, आहे का अजून? ओके, हा अजून बरंच आहे. ठीक आहे. प्रशिक्षणाच्या बाबतीत बघूया आपण. 2015ला स्किल ट्रेनिंग, बॅकग्राऊंड ट्रेनिंग, इंडक्शन ट्रेनिंग, रिट्रेनिंग हे मुद्दे आहेत. ओके, आता आपल्याला जोडी जुळवायची आहे बघा. ओके, कसं जुळवता येईल? पहिलं काम बघा, स्किल ट्रेनिंगला कुठं आपण जोडू शकतो का? ऑप्शन क्रमांक ए ला 3 आहे. काय आहे तिथे? कर्मचाऱ्यांना तंत्र पद्धती, नियम, कार्यपद्धती, विशिष्ट प्रकारचे ज्ञान देणे, त्याला जोडू शकतो. पुढचा आहे बॅकग्राऊंड ट्रेनिंग. कर्मचाऱ्यांचा मानसिक दृष्टिकोन विशाल करण्याच्या दृष्टीने त्यांना त्याच कार्याची राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय बाजू समजावून देणे. या सगळ्या गोष्टी समजावून देणे बॅकग्राऊंड ट्रेनिंगला येतं. आता हे का दिले? अर्थावरून आपल्याला लक्षात येत नाही काय ट्रेनिंग असली पाहिजे ते, त्याच्यामुळे आपण हा प्रश्न इथं मुद्दामून घेतलाय. इंडक्शन ट्रेनिंग काय? विशेष कार्य केंद्रस्थानी आणणे आणि औपचारिक शिक्षणाचा समावेश करणं हे इंडक्शन ट्रेनिंग मध्ये येतं. इंडक्शन ट्रेनिंग मध्ये आपल्याला काय जनरली वाटतं? सुरुवातीचा ट्रेनिंग आहे ना, तिथे विशेष नसायला पाहिजे, कन्फ्युजन होतं, म्हणून हा प्रश्न आपण लिहून घेतलाय. त्यांना असं वाटतंय, त्यांनी हे असं उत्तर दिलेले आहेत. रिट्रेनिंग काय आहे? विशेषीकरणाच्या नवीन क्षेत्रातील शिक्षणाचा अंतर्भाव. रिट्रेनिंगला मी जोडू शकतो विशेषीकरणाशी संबंधित. काही नवीन टेक्नॉलॉजी आली की त्यांना पुन्हा ट्रेनिंग द्या. फक्त ड ला 2 हे एकच मला जोडता आलं होतं, बाकीच्या गोष्टी वाटत नव्हत्या, त्यामुळे आपण हा प्रश्न इथे घेतलाय. पुढचा, प्रशिक्षण प्रकाराबाबतीचे चुकीच्या पर्याय निवडा. पोलीस प्रशिक्षण विद्यालय हे खातेनिहाय डिपार्टमेंटल प्रशिक्षणचा प्रकार आहे, बरोबर आहे का?
पोलीस डिपार्टमेंटसाठीच ते काम करतं ना, त्यामुळे खाते नाही किंवा डिपार्टमेंटल प्रशिक्षणचा प्रकार आहे. आयकर अधिकारी अथवा ट्रॅफिक पोलीस इन्स्पेक्टरचे प्रशिक्षण स्किल ट्रेनिंगचे उदाहरण आहे. ओके, आता बघा इथे मी चुकीचं पण करू शकतो याला. का तर ट्रॅफिक पोलीस म्हणजे पोलीसच आहे ना, निवड तू त्याला खाते नाही आहे डिपार्टमेंटल प्रशिक्षण म्हणतोस आणि खाली स्किल ट्रेनिंग पण म्हणतोस. त्यामुळे हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण हा प्रश्न घेतलाय. पण जर डिपार्टमेंटल ट्रेनिंग जरी असलं तरी ते स्किल ट्रेनिंग असू शकतं. ओके, याच्यावरती सुद्धा आपण त्याला बरोबर घ्यायचं आहे. पुढे राष्ट्रीय प्रशासन अकादमी मसुरीद्वारे IAS साठीचे फाउंडेशन ट्रेनिंग आणि रिफ्रेशर ट्रेनिंग हे प्री एंट्री ट्रेनिंग आहे. ओके, आता प्री एंट्री ट्रेनिंग कुठलं असलं पाहिजे, फाउंडेशनचं असलं पाहिजे ना, आणि रिफ्रेशर कसं आहे, पोस्ट एंट्री आहे, तू आल्यानंतर ट्रेनिंग आहे. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे. ओके, रिफ्रेशर नावातच आहे, रिफ्रेशर परत तुम्हाला ट्रेनिंग देतो आम्ही, ते तुम्ही ऑलरेडी सिस्टीम मध्ये आल्यानंतरचं ट्रेनिंग आहे. पुढचा मुद्दा बघूया, मिड करिअर ट्रेनिंग प्रोग्राम 2007 सेकंड इयरची आपल्याला माहिती आहे. समित्या आपण बघितल्या होत्या, त्यांची नावं लक्षात घ्यायची आपल्याला. बघा, टू रिव्ह्यू द सर्व्हिस ट्रेनिंग ऑफ IAS युगंधर समिती होती. ओके, आता रिव्ह्यू आणि युग लक्षात घ्या की नाव आलं की आपण असं स्वतःला म्हणायचं किंवा सरकारला म्हणायचं की आता युग होत आली, त्याच प्रकारचं ट्रेनिंग आहे तर बदला जरा. तर युगंधर आणि रिव्ह्यू असं जोडू शकता. पुढे सिव्हिल सर्व्हिस रिफॉर्म कुणाचा आहे, कोटा समिती. ओके, सेकंड इयरची आपल्याला माहिती आहे, वीरप्पा मोली. आणि सेकंड कमिशन ऑन स्टेट्स सेंटर स्टेट रिलेशनचं पण आपल्याला माहिती आहे, कोण आहेत, यात फक्त लक्षात ठेवायचं युगंधर आणि होटा. रिपोर्ट आपण वर्ष बघूया. AD गोरवाला आपली SBI वाली कमिटी, ती कधीची, 1951ची. पॉल अपलबे 53चा रिपोर्ट आपल्याला बघितलं होतं. 54ची आपली ती IIPA स्थापना केली आपण. ओके, त्याच्यानंतर संथानाम कधीच आहे, 1964 आहे. फर्स्ट ARC कधीची आहे, 1966 आहे. ओके, ठीक आहे. आता 11 वाजलेत, आपण पुढचं लेक्चर 11:30 वाजता कंटिन्यू करूया. ओके.